प्रेमाचा गोडासा नमस्कार. मित्रांनो, आपण पाहतोय तरुणांच्या गळ्यातील ताईत युवक सम्राट पैलवान राजनदादा शिंदे पाटील युवा मंच आयोजित भव्य दिव्य फुलपिच टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आणि आजचा तिसरा दिवस या ठिकाणी सुरू होतोय. डॉक्टर सुजय दादा विखे पाटील चषक मानाच्या करंडकाचा थरार आलेल्या तमाम गड्या रसिकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक या ठिकाणी स्वागत आहे आणि आजच्या दिवसाला सुरुवात होतीये. लेट्स प्ले डॉक्टर सुजय दादा विखे पाटील चषक 2025. बॉल वरती तुम्ही पाहताय मित्रांनो, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी चौकार आहे. मित्रांनो, सुरुवात पहा किती धमाकेदार आहे. राहुरीचा बाहुबली अर्थात सुनील खर्डे आज सुरुवात भन्नाट करून देताना पाहायला मिळत आहेत बॅटिंग टीमसाठी. श्री साई छत्र लोणी टीम आज तुम्हाला प्रथमतः बॅटिंग करताना पाहायला मिळते. तर एका बाजूला राहुरीचा बाहुबली आज पहिल्या बॉलपासून सुरुवात चांगली करतायत. यावेळेला इथं देखील आपण पाहतोय, पण अजूनही काहीशी पाहणी करतायत. पहिल्या बॉलपासून आपण पाहतोय अटॅक करण्याचा प्रयत्न सुनीलचा तर राहिलाय. वाईट बॉल इथं मुख्य पंच राजू डावकर सरांचा इशारा येताना पाहायला मिळतोय. तर आज नामांकित खेळाडू, नामांकित सुपरस्टार आज तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यातीलच एक यावेळेला देखील कव्हरच्या डोक्यावर उडवलाय तिथं क्षेत्ररक्षक. वा, क्षेत्ररक्षण अप्रतिम आहे. चांगलं कलेक्शन पाहायला मिळतंय. रमेश शिराळे रांजणगावचा स्टार तिथं आपण पाहतोय, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. मित्रांनो, 2 नामवंत आयकॉन जे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. त्यातीलच एक जो गोलंदाजीच्या मार्गवरती आहे आणि यावर्षी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त मागणी असणार आयकॉन आहे. नाव आहे प्रथमेश राठोड. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. प्रथमेश राठोड जर पाहिलं, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हरणवाडीचा सितारा, जो आज हरणवाडीचा स्टार, सुपरस्टार मी म्हणेल. यावर्षी नामांकित स्पर्धा मग ज्युनियर प्रीमियर लीग असेल, त्यानंतर सुप्रीमो ट्रॉफी, त्यानंतर तुम्ही पाहताय आंबेगाव प्रीमियर लीग असेल, विविध नामांकित. यावर्षी मावळ प्रीमियर लीग मध्ये देखील या खेळाडूचा आयकॉनचा दबदबा राहिला. आणि खरं तर परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून खरं प्रथमेश राठोडची एक वेगळी ओळख आहे. तर सुनील खर्डे या अहिल्यानगर जिल्ह्यातनं आपण पाहतोय बाहुबली म्हणून ज्या खेळाडूंना संपूर्ण महाराष्ट्र दौरा केलाय, आज त्याला देखील त्याचा खेळ दाखवायचा आहे. फिल्डिंग टीमने चॅलेंज केलंय मला वाटतंय. बॅटिंग टीमने मला वाटतं चॅलेंज केलेलं आहे पंचांच्या निर्णयाला, परंतु पाहायचा आता निर्णय डिसिजन पेंडिंग आहे. व्हाईट बॉलसाठी विचारणा आहे. खरं तर आपण पाहतोय आजचा दिवस क्रमांक 3 युवक सम्राट पैलवान राजनदादा शिंदे पाटील यांच्या संकल्पनेतून, यांच्या मार्गदर्शनातून आणि सहकार्यातून उभी राहिलेली ही क्रिकेटची भव्य दिव्य मानाची क्रिकेटची स्पर्धा म्हणजेच डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक 2025. आपल्या विभागाचे नेते, लोकप्रिय कार्यसम्राट, माजी खासदार आदरणीय सुजयदादा विखे पाटील यांच्या शुभ हस्ते उद्घाटनीय सोहळा मोठ्या दिमाखात 12 तारखेला संपन्न झाला. त्यानंतर या स्पर्धेचा झालेला शुभारंभ आणि आजचा तिसरा दिवस देखील मोठ्या थाटामाटात सुरू होतोय. फेअर डिलिव्हरी आपण पाहतोय, म्हणजे रिव्ह्यू अनसक्सेसफुल आहे आणि यानंतर टीम तुम्हाला रिव्ह्यू नसणार आहे. रिव्ह्यू गमावलाय बॅटिंग टीमनं. जवाब मॅचकडे प्रथमेश राठोड, सोलापूरचा राऊडी म्हणून ओळख आहे या खेळाडूची. आज पाहिजे कशा प्रकारची गोलंदाजी राहील. वाह, सुंदर बॉल. इथं देखील तेच तरदार मारा आहे, तिखट मारा करतोय. पहिल्या बॉलवरती सुनील खर्डे यांनी असा स्टार दिला होता, चौकारानं संघाचं खातं खोललं. त्यानंतर प्रथमेश राठोड त्यानं देखील सांगितले सोलापूरचा प्रवास करून मी संगमनेरमध्ये का आलोय, ती उदाहरण देणार ही गोलंदाजी त्याची देखील पाहायला मिळते. लोवर फुल टॉस आडव्या बॅटने खेळले, डीप एंड विकेट रिजन मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे आपण पाहतोय. चेंडू फील्ड केला जाईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे. जसा पहिल्या अटेम्प्टला बॉल निसटला ना, बॅटरने पाहिलं सुनील यांनी देखील आणि दुसरी धाव देखील स्टार्ट घेत आहेत. सुनील खर्डे यांना साथ देण्यासाठी कॅप्टन कुल शिवा मासरेकरला देखील तुम्ही एका बाजूने पाहतायत. 10 धावा धावपालकावरती आपण पाहतोय. ओव्हर नंबर 1 चा खेळ चालू असताना सुरुवात थोडीशी संयमी आहे म्हणेल. सुरुवात चांगली देखील आहे. बॉलिंग अटॅक देखील जो काय आहे आयकॉन प्रथमेश राठोड पहिली ओव्हर टाकतोय, त्यानं देखील सरासरीने धावा खर्च केल्यात. फुल टॉस पर बल्लेबाज बन गए बॉस. राहुरीचा बाहुबली चेंडू पाठवतोय स्टेडियमच्या बाहेर. षटकार शेरान
दोन मोठे फटके आले आणि पहिल्याच ओव्हरमध्ये तुम्ही पाहताय धावपलकावरती 16 धावा. प्रथमेशकडनं काही बॉल फसले, फुलटॉस ज्या ज्या वेळेला मिळाले त्या त्या वेळेला सुनील खर्डे यांनी त्याचा फायदा उठवला आणि सुरुवात चांगली करून देत आहेत. हॉटेल साई क्षेत्र लोणी टीमसाठी सुरुवात धमाकेदार आहे. तर आता वेळ आहे शिवा माचरेकर वरती. दुसऱ्या बाजूला बराच वेळानंतर आता शिवाला मला स्ट्राईक मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये शिवा स्ट्राईकला आला नाही. सुनील यांनी सगळे बॉल फेस केले. तर आता ओव्हर नंबर 2 मध्ये शिवाची कामगिरी कशी राहील. दोन्ही टीम तुमचे अतिरिक्त खेळाडू अद्यापही नाही. जर या ओव्हरचा बॉल संपला तर दोन्ही संघांना पॅनल्टी बसू शकते. त्यामुळे तुमची 12वे खेळाडू इथं असणं गरजेचं आहे. यावेळेस इथं तुम्ही पाहताय झेल टिपला जातोय. शिवा माचरेकर बॅक टू द पविलियन. किरण खुळे यांना आपण पाहतोय आल्या आल्या आपण पाहतोय पहिले यश मिळताना पाहायला मिळतंय. फिल्डिंग टीम शेवटचा सूचना असेल तुम्हाला 12वा खेळाडू तुमचा अद्यापही नाही. 16 धावा धावपलकावरती आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. खरं तर सुरुवातीला पहिली ओव्हर धमाकेदार राहिली तर आता गोलंदाज किरण खुळे यांचं तुम्ही पाहताय वर्चस्व पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती मोठी शिकार करतायत. कॅप्टन शिवा माचरेकर स्वस्तात माघारी जाईल. तर आता नवीन बॅटर बबलू शेख बडे मॅच का बडा खिलाडी. बबलूची बॅट बोलेल का टीमसाठी हे देखील आपण पाहूयात. हॉटेल साई क्षेत्र लोणी संघासाठी किरण आता आशेचा किरण होते की जे विकेट टीमसाठी मिळून देतील की नाही आणि आल्या आल्या तो आशेचा किरण चमकलेला आहे. विकेट मिळून देत आहेत. अनुभवी खेळाडू आहे. प्रदीर्घ क्रिकेट खेळलेला आहे. त्यामुळं तो अनुभवाची शिदोरी आज खांद्यावरती असताना पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट घेत आहेत. सुहास खोळे एका बाजूला कॅप्टनशी खांद्यावरती आहे तर एका बाजूला शिवा माचरेकर कॅप्टन. इथं मी म्हणेल धारा तीर्थी पडला म्हणजे विकेट आली. माघारी परततोय. काटा आणि दमदार नियोजन आजही आपण पाहतोय. धमाकेदार सुरुवात आपल्या या स्पर्धेची होताना पाहायला मिळते. नामांकित आयकॉन आज एका बाजूला तुम्ही खरं तर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील बाबुळेश्वरचा बिग धमाका म्हणजे अमोल दुबेला आज तुम्ही एका बाजूला आयकॉनच्या भूमिकेत पाहणार आहात. म्हणजे असे नामांकित खेळाडू आज आयकॉन म्हणून देखील 4 संघांमध्ये पाहायला मिळत आहेत. आज प्रथमेश राठोडची देखील चर्चा राहिली. पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा माग ठरला. 16 धावा खर्च केल्या. परंतु किरण या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात करतायत. बबलू शेख बडे मॅच का बडा खिलाडी खेळेल का आज ते महत्वपूर्ण फटके. यावेळेला वा स्विंग अँड मिस. वा काय चेंडू फिरवतायत. आउटस्विंग जो काय आहे टप्पा पडल्यावरती बॉल काटा वळण घेणारे बॉल तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात. बबलूला बॉल समजू शकला नाहीये. डावखोर त्याच्या गोलंदाजांना टेनिस क्रिकेटमध्ये मोठी मागणी असते. त्याचे एक उत्तम उदाहरण जर पाहिलं तर किरण खुळे देखील आहेत. यावेळेला का तुम्ही पाहताय स्विच हिटचा प्रयत्न नकार येतोय. वा लागोपाठचा तिसरा देखील डॉट बॉल आलाय. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. पहिल्या बॉलवरती विकेट त्यानंतर लागोपाठ दोनही चेंडू डॉट बॉल आपण पाहिलेत. सुंदर गोलंदाजी बाय किरण खुळे. रोखून ठेवले या ओव्हरमध्ये देखील. यावेळेला स्टेट टू द ग्राउंड खेळलेला बॉल गॅप मध्ये चेंडू असेल. क्षेत्ररक्षक ओ तिथं रमेश दूरवरती राहतोय चेंडू फरार सीमाबार. 4 रन चौकार. 20 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. एका बाजूला बबलू शेखनं देखील स्ट्रेट टू द ग्राउंडचा एक सुंदर स्ट्रोक तुम्ही पाहताय. कॅप शोधला तिथे. यावेळेला स्लोवर वन माइंडचं क्रिकेट आहे. खरं तर किरण खुळे यांच्याकडे म्हणजे प्रत्येक बॉल वेगळा टाकतात. पहिले 2 बॉल गुडलिंग वरनं वळवले. काही चेंडू मागे ठेवले. त्यानंतर एक बॉल पुढ्यात पडला त्याच्यावरती मार पडला. त्यानंतर आता स्लोवर वन अस्त्र बाहेर काढलं. हे तुमच्याकडे मिश्रण क्रिकेटमध्ये असणं गरजेचं आहे. फलंदाजांपासून वाचायचे तर मिश्रण वेळोवेळी दाखवावं लागतं. यावेळेला देखील आपण पाहतोय की आतमध्ये बॉल कव्हरला बॉल जाईल. सुसाट भन्नाट खणखणीत चौकार. आयोजक कमिटी मित्र परिवार दररोज आम्ही पाहतोय डोळ्यात तेल घालून या स्पर्धेचं आयोजन नियोजन पाहतायत. काटा नियोजन पाहतायत. खेळाडूंसाठी पर्वणी उभी करत असताना
महेशदादा सातपुते असतील, युवराजदादा गुंजाळ असतील, विकासजी थिटमे सर मेजर साहेब असतील, विजयजी सांगळे असतील, रामनाथजी कानवडे, वैभवदादा हसे असतील, सिद्धेजी वाळे असतील, त्याचप्रमाणे आमचे सिद्धेजी केदारी असतील, सर्व सहकारी त्यांचे नक्कीच आपण पाहतो या स्पर्धेसाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्याचप्रमाणे आज या व्यासपीठावरती आपण पाहतोय नाशिकवरनं ज्या खेळाडूंना ISPLचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आपल्या विभागाचं, ते रवी आहिरे देखील या ठिकाणी आज उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी स्वागत. म्हणजे असे नामांकित खेळाडू देखील ॲज आयकॉन, त्यानंतर मान्यवर असतील, गेले 3 दिवस आपल्या या स्पर्धेला हजेरी लावत आहेत. सर्वांचं स्वागत आहे. या ठिकाणी आता आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गवरती छत्रपती शिवाजी महाराजांची पावनभूमी जन्मभूमी असलेला तालुका म्हणजे जुन्नर तालुक्यातील ओतूर एक्सप्रेस क्रिकेटच्या रुळावरती धावेल. नाव आहे सुधीर साबळे. आयडॉल आता गोलंदाजीच्या मार्गवरती आहे. तर समोर राहुरीचा बाहुबली आज ऑन फायर आहे. चांगला स्टार दिला सुनील यांनी. पाहिजे सुधीर साबळे विरुद्ध सुनील खर्डे हे बॅटल रंगणार आहे. यावेळेला शॉर्ट पिच बॉल, शॉर्ट टर्न पुल केलाय. पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल रन षटकार. तुमचं देखील मनापासून कौतुक. चांगला आवाज तुम्ही देखील या स्पर्धेला दिलाय. डीजे ऑपरेटर आणि डीजे बाबू तुमचं देखील मनापासून स्वागत. ओव्हर नंबर 3चा खेळ चालू असताना धावपलकावरती 30 धावा लागल्यात. सुनील खर्डे बाहुबलीच्या आज बॅट बोलतीये आणि सुधीर साबळे यांचं खरं तर एका बाजूला स्वागत केले षटकारानं. अखूट टप्प्याचा बॉल होता आणि जे काय डावखराच्या फलंदाजाला बाउंड्रीचा झोन आहे, कालही प्रशांत सरांनी सांगितलं, मी देखील सांगितलं, तो झोन जवळ आहे. त्यामुळे आज षटकार चौकार त्या झोनमध्ये जास्त जात आहेत. यावेळेला देखील आडवा बाटना फटका खेळायचा. गॅपमध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे आपण पाहतोय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. सिंगलच्या रूपाने धावसंख्या पुढे गेली. 31 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. खरं तर आजही मित्रांनो आपण पाहतोय 4 संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर पहिले 2 संघ श्री साई क्षेत्र लोणी आणि त्यांच्या विरोधात तुम्ही एका बाजूला पाहताय. मॅच सुरू आहे. विरा मोरिया 11 देशमुख एंटरप्राइजेस स्वस्तिक कन्स्ट्रक्शन चिकनी जवळे कडलक या 2 संघांमध्ये चालू असलेली मॅच आहे. हॉटेल साई क्षेत्र लोणी संघाची प्रथमता बॅटिंग आहे. तर दुसऱ्या बॉलला विरा मोरिया 11 देशमुख एंटरप्राइजेस स्वस्तिक कन्स्ट्रक्शन चिकनी जवळे कडलक या गावचे संघ तुम्हाला नक्कीच आज फिल्डिंग करताना पाहायला मिळत आहेत. संघ मालकांची देखील चर्चा राहील. हॉटेल साई क्षेत्र लोणी टीमचे संघ मालक यावेळेला स्लोवर ऑन बॉल होता. संघ मालकांची चर्चा आपण पाहतोय. खरं तर नानासाहेबजी पुलाडे सरपंच यांच्या मालकत्वाची टीम आपण पाहतोय. गणपतराव भोसले पाटील असतील, सचिन हिंगे सर असतील, त्याचप्रमाणे शैलेशदादा भोसले पाटील यांची टीम आपण पाहतोय. हॉटेल साई क्षेत्र लोणी आज बॅटिंग करते. तर दुसऱ्या बाजूला विरा मोरिया 11 देशमुख एंटरप्राइजेस स्वस्तिक कंस्ट्रक्शन चिकनी जवळे कडलकचा संघ एका बाजूला आपण पाहतोय. संघ मालक सुदर्शनजी देशमुख, सुधीरजी वाळे, राम शिंदे दाजी मोरिया टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि जुन्नर नगरीचे उद्योजक आहेत. त्याचप्रमाणे सागरजी वरपे या संघ मालकांचा संघ आज फिल्डिंग करताना पाहायला मिळतोय. सर्वांचं आमच्या पैलवान राजनदादा शिंदे पाटील यांच्या वतीनं मनापासून या ठिकाणी स्वागत. मॅचकडे आपण पुन्हा एकदा जातोय. ओव्हर नंबर 3 मध्ये सुधीर कमबॅक करतायत. यावेळेला देखील अखो टप्पाचा बॉल फायनल खेळण्याचा प्रयत्न राहतोय. 2 क्षेत्ररक्षक धावत आलेत. 1 धाव आली. दुसरीचा प्रयत्न. वा सुरेख रनी. खरं तर क्षेत्ररक्षण मी म्हणेल रमेश शिराळेचं कौतुक करावं तितकं कमी. त्यानं म्हणून असे 2 चेंडू अडवलेत. ते खरं तर अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 33 धावा धावपलकावरती आहेत. एका गड्यांच्या बोबदल्यामध्ये अजून या षटकातला 1 बॉल बाकी आहे. म्हणजे पहिल्या बॉलवरती षटकार येऊन देखील ओतूर एक्सप्रेस सुधीर साबळेचं अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळते. कारण की 9 धावा आल्यात. यावेळेला समोरच्या बाजूला फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. प्रथमेश राठोड डाऊन द बॉल. झेल टिपलाय. मोठ्या विकेटचं पतन. बबलू शेख इथं बाद.
33 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. मंडळी 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 11च्या सरासरीने आल्या 33 धावा हॉटेल साई क्षेत्र लोणी टीमकडनं आपण पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं विजन इन्स्टिट्यूटचे सेंटर हेड आदरणीय राहुलजी मेसाळ सर आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. सर आपलं देखील आमच्या पैलवान राजनदादा शिंदे पाटील युवा मंचाच्या वतीनं सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषकाचा धगधगता थरार आज आपण सर्वजण अनुभवतोय. 3 ओव्हरमध्ये 33 आल्यात. मित्रांनो आज घाई करणं गरजेचं आहे. स्पीडअप करा. आजही वरुणराजाचं सावट आहे. आज आपण सकाळ सत्रामध्ये 2 ते 3 मॅच लवकर कव्हर करणार आहोत आणि तुमच्या सर्वांचं सहकार्य हे अपेक्षित आहे. त्यामुळे थांबायचं नाही. आज कुणीच थांबायचं नाही. मॅच कंटिन्यू सुरू राहणार आहेत. कोणताही ब्रेक तुम्हाला आज नसणार आहे. 6 ओव्हरच्या मॅचेस आपण पाहतोय. 7 ओव्हर ना ओके. 7 षटकांच्या मला पहिल्या 2 सामने आहेत आणि तुम्ही पाहताय बॅटिंग पॉवर प्ले ची घोषणा आपण पाहतोय. काल आपण पहिले 2 सामने 7-7 ओव्हरचे खेळवले. त्यामुळं खेळाडू तुम्ही देखील आपण वेळेचे थोडेसे बंधनं पाळू. मोठे सामने आज खेळवण्याचा देखील प्रयत्न आयोजक कमिटीचा आहे. सहकार्य अपेक्षित आहे. 33 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण नक्कीच पाहतायत. ओव्हर नंबर 4 साठी यावर्षी भन्नाट टच मध्ये असलेला आंबेगाव तालुक्यातील जवळे गावचा कोहिनुरा परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्या खेळाडूची ओळख बनली आहे सूरज गायकवाड गोलंदाजीच्या मार्गावरती येताना पाहायला मिळतो. आयडॉल आहे सूरज गायकवाड यांना आता गोलंदाजीच्या मार्गावरती आपण पाहतोय. बोटांच्या किमेचा जादूगर आहे. दोन्ही व्हेरिएशन आहे. एका वेळेला चेंडू आत घेतो एका वेळेला चेंडू बाहेर घेतो. ही खासियत राहिली त्याची सातत्यानं आपण पाहिले. तर आज सुनील खर्डे बाहुबली अजून उभे आहेत. जाऊयात मॅचकडे. सूरज तयार. यावेळेला थोडंसं नियंत्रण फसले. मी म्हणेल पहिलाच बॉल वाईडनं सुरुवात होताना पाहायला मिळते या ओव्हरची. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झाली. 34 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये असताना पहिल्या 2 संघांमध्ये आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये आपण लढत पाहतोय. 2 नवीन संघ आज या स्पर्धेत खेळतात. खरं तर पहिल्या दिवशीचे संघ होते तो ग्रुप आज आपण खेळतोय. आणि आता आयकॉन अमोल दोबे देखील तुम्हाला एका बाजूला बाबुळेश्वर गावची ताकद इन ऍक्शन पाहायला मिळेल ॲज आयकॉन म्हणून. यावेळेला वा स्लोवर 1 चेंडू होता. हलक्या हाताने टाकला. थोडीशी बॅट आधी गेली म्हणेल सुनील यांची परंतु डॉट बॉल देखील येतोय. सूरजचा हा चांगला बॉल आहे. थोडंसं मिश्रण दाखवतोय मी म्हणेल. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात असताना याआधी किरण खुडे यांची देखील चर्चा राहिली. किरण यांचं देखील एक चांगलं षटक होतं. पहिल्या बॉलवरती सुधीरला षटकार खेळून त्यानंतरचे त्याने 5 बॉल अप्रतिम टाकले. म्हणजे कमबॅक असताना ते तुम्हाला वेळोवेळी दाखवावं लागतं. तर सुनील पहिल्या ओव्हरपासून खेळत आहेत. ते देखील चांगल्या टचमध्ये आहेत. आज ते फटके पुन्हा एकदा पाहायला मिळणार का? सूरज तयार. यावेळेला इथं देखील आपण पाहतोय बॅटची लिडिंग एज. हलकासा वळण घेतला बॉल ना. स्लोवर 1 बॉल होता. सुनील यांना माहिती होतं परंतु बॅट वरती जज करू शकले नाहीये. डॉट बॉलची मालिका आता पाहायला मिळतीये. 7 ओव्हरचा जरी फॉर्मॅट असला काल 7-7 ओव्हर मध्ये 106 धावा झालेल्या आहेत या मैदानावरती. आणि 107चं टार्गेट करत असताना त्या धावा चेस करण्याचा प्रयत्न काल सोनू गायकवाडनं देखील एका बाजूने अर्धशतक केलं होतं. मुन्ना शेखनं देखील एका बाजूने अर्धशतक केलं होतं. ती मॅच देखील सुपर हिट रंगली होती. तो मला वाटतं पहिलाच सामना होता. यावेळेला कव्हरच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न. गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक तिथं आपण पाहतोय रमेश पोचताना पाहायला मिळतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण आहे रमेश शिराळेचं. फिटनेस त्याचा तो तुम्ही पाहताय चपळाई हे फार महत्त्वपूर्ण असतं क्रिकेटला. तुमच्यामध्ये लवचिकता तुमच्या शरीराची जे काय धैर्य चिकाटी शौर्य पाठबळ जे काय ती प्रॅक्टिस मे बी परफेक्ट तुम्हाला बनवत असतं. सर्वाला सातत्य जर तुम्ही दिलं तर नक्कीच एक चांगले क्रिकेटपटू तुम्ही बनू शकता. आणि तो खेळ आज तिसऱ्या दिवसामध्ये देखील नामवंत खेळाडू दाखवताना पाहायला मिळत आहेत. 36 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. बाहुबली बदलणार का गाडीचं गेअर कारण की धावा थांबलेल्या आहेत. सूरज तयार. 3 धावा आल्यात फक्त या ओव्हरमध्ये. यावेळेला स्विच हिट. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल स्ट्रोक. चेंडू जातो एक टप्पा खात. डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषकाचा ब्रँडेड हिट. चौकार. One hand in the air. थँक्यू डीजे. 40 धावा धावफलकावरती. सूरज वरती देखील आता हल्ला बोल. सुनील खर्डे एका बाजूला करतायत. 13 चेंडू खेळले 27 वरती नाबाद. चांगली बॅटिंग आज आहे.
पुन्हा एकदा गुडघाट टेकवर स्विच हिट केलाय आणि यावेळेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा मिळाला 6 धावा षटकार. धावा धावपलकावरती आहेत. पहिल्या 2-3 चेंडूंमध्ये सूरज गायकवाड आयडॉल मॅन फ्रॉम जवळे तुम्ही पाहताय त्याचं वर्चस्व होतं, तर राहुरीचा बाहुबली देखील आता कडाक्याची झुंज देतोय. काय फटकेबाजी आहे. 46 धावा धावपलकावरती लागल्यात. ओव्हर नंबर 4चा खेळ असताना थोडंसं फिल्डिंग मध्ये देखील आता बदलाव केलाय. सूरज सय्यर होईल. लागोपाठ 2 मोठे फटके आलेत. एक चौकार आला तर एक षटकार आला. यावेळेस पुन्हा एकदा पॉवरफुल धमाका. बंगाली रसगुल्ला रन षटकार. पाहत आहे 4 षटकांचा खेळ संपला. टीम हॉटेल साई क्षेत्र लोणी संघाचा अर्धशतक कंप्लीट. 52 धावा धावफलकावरती लागतायत. टाळ्यांचा गजर होतोय. सुनील खर्डे ऑन फायर. बाहुबलीची बॅट बोलते आज. 15 चेंडू 39 वरती नाबाद आणि टीमचा धावफलक 52 वरती आहेत. दोनही नामवंत खेळाडू आहेत ज्यांनी खरं तर अहिल्यानगर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये केलेलं आहे. एका बाजूला अमोल दुबे प्रदीर्घ क्रिकेट खेळलं. कमी वयात सुरुवात केली या क्रिकेटला आणि आज महाराष्ट्रानंतर महाराष्ट्राबाहेरचं क्रिकेट देखील अमोल दुबेने खेळलेलं आहे. कतार सारख्या स्टेडियम मध्ये देखील त्याला आम्ही खेळताना पाहिले. पीटीपीएलची देखील पहिली 4 व्हीलर त्यानं पटकवली होती. असे विविध रेकॉर्ड अमोल दुबेच्या नावावरती आहेत. आज मी म्हणेल संगमनेर तालुक्यामध्ये खेळायचे. थांबवलं जातंय. एका बाजूला कॉल दिला जातोय क्षेत्ररक्षकांकडनं. तर आता गोलंदाजीच्या मार्गवरती राहुल शिंदे यांना आपण पाहतोय. एका बाजूला विकेट टेकर गोलंदाज म्हणून ओळखले जातात. ज्या ज्या वेळेला टीम अडचणीत असते त्यावेळेला राहुलला विकेट मिळालेत. परंतु आज अमोल दुबे सारखा नामवंत आयकॉन पुढे आहे. यावेळेला चांगला बॉल खाली राहतोय. बॉल थोडासा खाली राहतोय. कदाचित नवीन चेंडू आहे. ज्या ज्या वेळेला नवीन चेंडू देखील आपण पाहिले. कापूस जोपर्यंत रोल होत नाही तोपर्यंत कधी कधी बॉल खाली देखील राहिलेत. बॅटवरती मिडल व्हायला थोडेसे अडचण येत आहेत. 52 वरती धावफलक. ओव्हर नंबर 5चा खेळ सुरू असताना आपण पाहतोय. सुनील यांनी तर कमाल धमाल केली आहे. तर आता अमोलची धमाल पाहायला मिळणार का? वाह राहुल वाह. काय सुंदर गोलंदाजी करताय. टप्प्यावरती गोलंदाजी म्हणेल. अमोल देखील जोर लावतोय. ताकद लावतोय बॅटवरती. परंतु संपर्क होत नाहीयेत. दोनही चेंडू डॉट बॉल आलेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील बाबुळेश्वर गावची ताकद आहे अमोल दुबे. मोठं क्रिकेट खेळलेला अनुभव त्याला देखील दाखवायचा आहे. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट स्विच हिट आणि चेंडू चालला आउट ऑफ द पार्क. बिग षटकार.
त्रिदेव क्रिकेटची जोडी आम्ही म्हणून खूप प्रसिद्ध आहे. जुन्नर तालुक्याचं क्रिकेट सातत्याने खेळत असताना क्रिकेट बरोबर पंच म्हणून महाराष्ट्रभरची काही एक आगळी वेगळी ओळख राजू डावकर सर, सतीश भालेराव सर, संतोष भालेराव सरांची आहे. त्यांचं देखील मी मनापासून कौतुक करेल. इथं काय घडलंय, दिवाळीचा बोनस देणार हा चेंडू असेल कदाचित. वाईड प्लस चौकार 5 धावा, इथं बोनस मिळतोय. चौकार 4 रन. संग्राम आणि किरण खुळे यांना हलण्यासाठी देखील चान्स मिळाला. इतका बॉल सुसाट निघून गेला. 5 धाव्यांचा बोनस देणारा चेंडू होता. इथे देखील आपण पाहतोय शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न होता. बॉल थोडासा या ओव्हरमध्ये जर पाहिलं ना, राहुल शिंदेचे बॉल असे खाली राहिलेले आहेत. त्यांना जास्त चेंडू उचलू दिले नाही, कारण की अमोलची हाईट देखील तितकी मी म्हणलं उंच खेळाडू आहे. तो देखील शॉर्ट ऑन पुलचा प्रयत्न वारंवार करत होता. काही रिव्हर्स खेळण्याचा एक प्रयत्न केला, तो सक्सेसफुल राहिला. परंतु ज्या वेळेला पुलचे फटके खेळायचे त्यावेळेला बॉल बॉटम एजला लागलाय, कधी कधी खाली राहिलेत, अंगभेदक चेंडू लागलेले आपण या ओव्हरमध्ये पाहिलेत. 12 धावा खर्च केल्यात राहुलनं आतापर्यंत या ओव्हरमध्ये. स्कोर कार्डवरती 64 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये, जे नक्कीच आपण पाहतोय. गोलंदाजीची दिशा देखील त्यांना आता बदलली. पंचांना उजव्या हाताला पार करून गोलंदाजी करतोय राहुल, कारण की डावखोराचा फलंदाज समोर आहे. यावेळेला बॅटची लिडिंग एज बॅकवर्डला, तिथं क्षेत्ररक्षक आहे. डॉट बॉल येईल. षटक मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आपण पाहतोय संपलं जाईल. 5 ओव्हरचा खेळ संपतोय. 64 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये हॉटेल साई क्षेत्र लोणी. आज कोणत्या संघाला आपण वेळ देणार नाही. वेळ वाचवणं फार गरजेचं आहे, कारण की मित्रांनो आज आपल्याला भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. 64 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 ओव्हरचा खेळ संपलाय. आज अर्धशतक कंप्लीट करणार का सुनील खर्डे पाहिजे. काल पहिलं अर्धशतक आपण पाहिलं होतं, मुन्ना शेख यांनी कंप्लीट केलं होतं. 19 बॉल 51 धाव्यांची खेळी तुम्ही पाहिली. त्यानंतर मला वाटतं काहीतरी 21 बॉलमध्ये 56 धाव्यांची खेळी सोन्या गायकवाड आता सुशांत गायकवाड पारनेर तालुक्यातील टाकळी डोकेश्वरचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. तर आज सुनील खर्डे त्या दिशेने आलेले आहेत. तिसरा अर्धशतक आज या स्पर्धेत पाहायला मिळणार का हे देखील आपण पाहूयात. बाहुबलीची आज बॅट बोलतीये. अमोलची साथ आता मिळते. भागीदारी जर पाहिली 12 चेंडू 31 धाव्यांची पार्टनरशिप आहे आणि 12 बॉल देखील आता मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहिलेत. विश्वास कुणाकडे दाखवेल टीम हे देखील आता पाहूयात. विरा मोरे 11, देशमुख एंटरप्राइजेस, स्वस्तिक कंस्ट्रक्शन, चिकनी जवळे कडलक संघाकडनं बॉलिंगच्या ट्रॅकवरती अश्विन खोल्ले आलेत. अश्विनचा हा बॉल हलक्या हाताने टाकलेला बॉल तुम्ही पाहताय. उसळी घेणारा बॉल होता. गुडलेंगवरती टप्पा पडतोय. थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न होता अमोलला. डॉट बॉलनं सुरुवात होती या ओव्हरची. हानामारीची चेंडू आता फक्त शिल्लक राहिलेत. 11 बॉलचा खेळ शेष आहे. डेथ ओव्हर्स आता सुरू झाल्यात मी म्हणेल जवळजवळ. अश्विन तयार. स्विच हिटचा प्रयत्न, गॅपमध्ये बॉल, दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये मिस टाइम गडबड. तिथं वा क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळत आहे. राहुल शेळके अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करतायत. खरं तर राहुलचं कौतुक करावं लागेल. चित्त्याच्या चपळाईनं बॉलवरती धावलं. ती आउटफिल इतकी फास्ट आहे, तिथं अडवणं सोपं नाहीये. राहुलनं चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. धावा टीमसाठी तर मी म्हणेल इथं नक्की वाचवल्या. 2 धावा वाचवल्या त्यानं. अमोल प्रयत्न करतो. आज अमोलच्या मनावे तसे बॅटवरती बॉल येत नाहीये, कारण की 7 बॉल खेळलाय, 9 धावा त्यानं बनवल्यात. स्ट्राईक रेटमध्ये त्याला भर द्यावी लागेल. बॉलर तयार. अश्विन कोल्हे पुन्हा एकदा. इथं देखील बॉल खाली राहतोय. हे खाली राहण्याचं सत्र अमोल दुबेला आज मी म्हणेल डोकेदुखी ठरलेलं आहे. आणि इथं तुम्ही पाहताय किती गडबड आहे. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. चौकार मिळेल. 4 धावा. पैकी 9 ते 10 धावा अशा आहेत
एक वाईड प्लस चौकार मिळाला होता त्या 5 धावा. इथं 22चा देखील बॅकवर्डला बॉल सुटलाय तो देखील 4 धावा. म्हणजे अशा 9-10 धावा ह्या बोनसच्याच आहेत ज्या क्षेत्ररक्षणामध्ये मिस फील्डमध्ये आल्यात. सावध राहावं लागेल बॅकवर्डच्या खेळाडूंना मिळेल. वारंवार चुका करतायत ह्या. यावेळेला देखील आपण पाहतोय डीप मिड विकेटमध्ये बॉल खेळलाय. रमेश येतोय बॉलवरती. सिंगल इथं घेतली जाते. सिंगलच्या रोमानं धावसंख्या पुढे जाईल. 71 धावा धावफलकावरती लागल्यात. काल 100 धावा आपण 7 ओव्हरमध्ये झालेल्या पाहिल्यात. आज 71 पर्यंत आलेत 6व्या ओव्हरमध्ये. तुम्ही पाहता हॉटेल साई क्षेत्र लोणी टीम. परंतु टार्गेट किती धाव्यांचं ठेवलं जाणार प्रतिस्पर्धी संघ म्हणजे फिल्डिंग टीमच्या विरोधात. अश्विन कोल्हे चांगली गोलंदाजी आहे. युवा गोलंदाजाकडनं देखील आपण पाहतोय. संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडीचा युवा सितारा आहे. पुन्हा एकदा आडवा बाटणं फटक्या खेळायचा आहे. क्षेत्ररक्षक सुधीर साबळे नक्कीच त्या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. सिंगलला महत्व दिले म्हणजे ही ओव्हर अशी आहे अश्विनची जिथं डेथ ओव्हरमध्ये मोठे फटके येणे गरजेचे होते. 8 धाव्यांची ओव्हर आली त्याच्यामध्ये त्या 4 धावा बाईटच्या ह्या नशिबाच्या होत्या. म्हणजे त्यानं त्याची करामत चांगली करून दाखवली आहे. अचूकता दाखवलेली आहे. कोणताही अतिरिक्त बॉल नाहीये. गुड लेंथवरती टप्पा वारंवार ठेवतोय. यावेळेस इतर देखील संपर्क नाहीये. डॉट बॉल. काही गोलंदाजी केली अश्विनने यावरमध्ये. सुंदर अप्रतिम गोलंदाजी. फक्त 8 धावा दिल्या डेथ ओव्हरच्या या राहिलेल्या बॉल्समध्ये काहीशा. आणि शेवटचा आणि अंतिम षटक आता बाकी राहिले. 72 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 6 बॉल बाकी असेल. आ गया. सातव्या आणि अंतिम षटकाचा खेळ चालू असताना लेग बाईटच्या रूपाने ही सिंगल धाव असणार आहे. पंचांचा इशारा येतोय आणि एक सिंगलच्या रूपानं धावसंख्या या लेग बाईटच्या रूपानं पुढे जाईल. 73 धावा धावपालिकावरती आहेत. यानंतर टॉस होणार आहे. दोन्ही कॅप्टन्स रेडी राहतील. हो इथं काय घडलंय. चेंडू निसटलाय परंतु आता पंचांच्या निर्णयाकडे आपण पाहतोय. नो बॉल देखील आहे आणि इथं आपण पाहतोय एक सिंगल धाव देखील पळून पूर्ण होताना पाहायला मिळते जी बाईटच्या रूपाने असणार आहे. दोन धावा इथं ज्या नक्की मिळतात. एक नोची धाव एक पळून पूर्ण होतीये. अशा 2 धावा ज्या आपण नक्कीच पाहतोय. धावसंख्या 75 वरती. उघडा डोळे पहा नीट. डॉक्टर सुजय दादा विखे पाटील चषक झालाय. सुपर डुपर हिट. पुढचा चेंडू बॅटर सुनील खर्डे यांच्यासाठी फ्री हिट. फ्रीडचा बॉल गॅप मध्ये खेळले. डीप मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे आपण पाहतो गडबड. प्रथमेश राठोड बॉल निसटलाय. स्ट्राईक देखील रोटेट होतीये. तिसरा पंचांकडे रनआउट साठी आता विचारणा येते. टीव्ही अंपायर यांच्याकडे आपण पाहतो आता निर्णय आलाय. रेड सिग्नल असणार की ग्रीन सिग्नल हे देखील आता अमोलसाठी पाहावं लागेल. 20 चेंडू 42 धाव्यांची भागीदारी आपण पाहतोय. अभिवृद्ध भागीदारी आहे. निर्णय आल्यानंतर आपण धावफलकाकडे जाऊयात. प्रथमेशकडनं पहिल्या अटेम्प्टला बॉल सुटला त्यानंतर तुम्ही पाहताय खरं तर इथं दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न राहिलाय. डिसिजन पेंडिंग आहे. स्क्रीनवरती आपण पाहू शकता 7S लाईव्हचं इतकं सुंदर प्रक्षेपण आहे. किती अचूकता आहे बा. म्हणजे पंचांना देखील निर्णय देण्यामध्ये किती सहजता आणि सोप्या रीतीनं नक्की निर्णय देण्यामध्ये मदत होते. 7S लाईव्हच्या संपूर्ण टीमचं आम्ही मनापासून या ठिकाणी कौतुक करतोय.
या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं जोळेगावचे सुपुत्र युवा नेतृत्व आदरणीय गणेशदादा वाडेसाहेबांचं आगमन होते. मनापासून स्वागत. त्यांचे सहकारी मित्र विलासभाऊ एरंडे, विनोददादा सूर्यवंशी, शिवसेना शहर प्रमुख दादा आपण देखील उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. यानंतर राजे उमाजी नाईक 11 विरुद्ध तुम्ही पाहता स्वर्गीय कमल दिनकर वाघमारे प्रतिष्ठान, या दोन संघांमध्ये यानंतरची मॅच आहे. कॅप्टन रेडी राहतील. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करणार आहोत. निर्णयाची प्रतीक्षा आहे. काही डिसिजन क्लोज असतात. त्यानंतर आपण पाहतोय पाहिजे आता निर्णय काय येणार. नॉट आउट, ग्रीन सिग्नल येतोय. नॉट आउट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये निर्णय येताना पाहायला मिळतोय. नॉट आउटचा इशारा आपण पाहतोय. जबरदस्तकडे पुन्हा एकदा सामना सुरू होतोय. 77 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा अंतिम षटक, डेथ ओव्हरचा खेळ, हाणामारीचा षटक आपण पाहतोय. सुनील ऑन स्ट्राईक. स्लोवर वन चकवा देतोय. हा स्लोवर वनचा अस्त्र या विकेटवरती मी प्रत्येक गोलंदाजाला म्हणेल काम आले. काल देखील कित्येक गोलंदाज होते जे स्लोवर वनचा अस्त्र वापरत होते. राहुल शेळके होता, त्यानंतर तुम्ही पाहिलं होतं काल आयुब शेखनं देखील अशी ताकदवर गोलंदाजी केली. विविध गोलंदाजांची चर्चा होती, तर आज राहुल शिंदे देखील तो कमालीचा खेळ दाखवतोय. किरण खोबरेनं देखील काल अशी स्लोवर वन टाकले, ते फलंदाजांना अडचणी आणि डोकेदुखी ठरले. इथं आपण पाहतोय थोडासा रनअप मध्ये फॉल्ट पाहायला मिळतोय. शेवटच्या अंतिम ओव्हरमध्ये किती धाव्यांचा मोर इथं पाडली जाईल आणि किती धाव्यांचं लक्ष ठेवलं जाणार हॉटेल साई क्षेत्र लोणी टीम कडनं. लोअर फुल टॉस, डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे आपण पाहतोय. चेंडूवरती येईल, पुन्हा एक सिंगल घेतली जाते. खर तर सुनील यांची खेळीची आपण चर्चा करूयात. 21 बॉल खेळले, 43 वरती नाबाद आहेत. अमोल 11 बॉल खेळलाय, त्यांना 11 धावा बनवल्यात. अमोलचा थोडंसं जरी आज स्ट्राईक रेट कमी असला, थोडासा निराश असेल स्वतःवरती, परंतु आता ह्या राहिलेल्या बॉलमध्ये त्याला मोठे फटके दाखवणं गरजेचं आहे. शेवटचे 2 बॉल शेष, शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. या 2 बॉलवरती काय घडणार पाहूयात. राहुल शिंदे तयार. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न करायचा. ओ गडबड बॉल निसटतोय. सिंगल घेतली जाते. फटके थांबवलेत. कमाल केली आहे राहुल शिंदेने या ओव्हरमध्ये. फक्त डेथ ओव्हरमध्ये धावा आल्या 7. अप्रतिम षटक तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय राहुलचं. शेवटचा बॉल आता मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. 79 धावा धावपलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 79 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स, 7 ओव्हर इन प्रोग्रेस. राहुल तयार. ओ फुल टॉस, गुड गॉट टेक, सिक्सर दे. चेंडू जातोय स्टेडियमच्या बाहेर. षटकार एक डाव एक इनिंग आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रथमदा बॅटिंग करत असताना हॉटेल साई क्षेत्र लोणी टीमनं बनवल्या गेल्यात तब्बल 85 धावा आणि 86 धावेंचं टार्गेट. विरा मोरे 11, देशमुख एंटरप्राइजेस स्वस्ती कंस्ट्रक्शन या टीम समोर तुम्ही पाहताय 86 धावेंचं टार्गेट टीम समोर जे नक्कीच असणार आहे. 86 धाव्यांचा लक्षाचा पाठलाग आपण पाहूयात पूर्ण होणार की रोखला जाणार यानंतरच्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण टॉस या ठिकाणी संपन्न करतोय. राजे उमाजी नाईक 11 विरुद्ध स्वर्गीय कमल दिनकर वाघमारे प्रतिष्ठान या 2 संघांमध्ये यानंतरची मॅच आहे. टॉस करण्यासाठी मी या ठिकाणी विनंती करेल जोळेगावचे सुपुत्र युवा नेते गणेशभाऊ वाळे पाटील यांना विनंती आहे, दादा आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय. त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी विलासराव एरंडे यांनाही विनंती आहे, दादा आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय. त्याचप्रमाणे शिवसेना शहर प्रमुख विनोददादा सूर्यवंशी
आणि विकी शेठ जेदे यांना देखील विनंती आहे दादा आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. सर्व आलेल्या पाहुण्यांचं पैलवान आमच्या राजनदादा शिंदे पाटील यांच्याही वतीनं आणि मित्रपरिवाराच्या वतीनं सहर्ष असं स्वागत आहे. धन्यवाद. या ठिकाणी नाणेफेकीचा कोल आपण या ठिकाणी संपन्न करतोय. पैलवान राजनदादा शिंदे पाटील युवा मंच आयोजित भव्य दिव्य डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक 2025 मध्ये आपल्या सर्व मान्यवरांचं प्रथम या ठिकाणी स्वागत. गणेशजी वाळे पाटील, विलासराव एरंडे, विनोददादा सूर्यवंशी, विकेदादा जयदे या मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी होतोय. कॅप्टन चला शेवटचा अंतिम पुकार दोन्ही संघ नायकांना आहे. आपण त्वरित यायचे कारण की टॉसची वेळ या ठिकाणी आता झालेली आहे. कॅप्टन शेखर पटकन चला, विनंती असेल ताबडतोब यायचं आहे. खरं तर विनोद दादा तुमच्याकडे येईल. आज सहकारी मित्राच्या स्पर्धेला तुम्ही आलात. खरं तर पैलवान राजन दादा यांच्या अत्यंत जवळचे तुम्ही सर्व सहकारी मित्र परिवारात तुमच्या एका युवा सहकार्यानं या स्पर्धेचं जे काय आयोजन केले त्या आयोजनाबद्दल काय सांगाल? आमचे मित्र राजन दादा हे गेल्या अनेक वर्षांपासून एक पक्षविरहित आणि राजकारण विरहित एक सामाजिक कार्य करत असतात. युवकांमध्ये सुजयदादानंतर आणि आमदार अमल भाऊ यांच्यानंतर जर कोणाची क्रेज तालुक्यात असेल तर राजनदादा शिंदे पाटलांचं नाव आवर्जून घेण्यात येतं. राजनदादा स्वयंभू आहेत याचं आम्हाला युवकांना त्याबद्दल खूप अभिमान आहे. राजनदादा आता उत्तरोत्तर प्रगती करतच आहे. आता हे तालुका स्तरावर असतील, जिल्हा स्तरावर असतील, मी त्यांना शुभेच्छा देतो का येत्या काही कालावधीमध्ये महाराष्ट्र स्तरावरती त्यांनी मॅचेस घ्यावात आणि क्रिकेटप्रमाणे इतरही आपल्या जे मैदानी खेळ आहेत त्याला देखील त्यांनी आवर्जून त्याच्यातून लक्ष देऊन त्याच्यात पुढाकार घ्यावा. आम्ही शिवसेनेच्या वतीने, महायुतीच्या वतीने त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत आणि या मॅचेससाठी सर्व टीम आणि जे आत्ता टीम बाकी आहेत त्यांना आमच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद विनोद दादा, तुमचं देखील मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे युवा नेते गणेश दादा वाळे तुमच्याकडे येईल. दादा या स्पर्धा आयोजनाबद्दल खरं तर विनोद दादांनी सांगितलं सहकारी मित्र परिवार आहे, परंतु इथून मागे ज्या काही आपण पाहतोय संकल्पना होत्या. यावर्षी संघ मालकांना 4 टू व्हीलर आहे, खेळाडूंच्या अंगावरती आकर्षक आंतरराष्ट्रीय दर्जासारखे किट तुम्ही पाहतायत. ह्या सगळ्या घडामोडी आहेत ज्या आंतरराष्ट्रीय लेवल सारख्या स्टेडियममध्ये ह्या मॅच चालू आहेत. काय फेल आहे? एकदम छान वाटतंय. संगमनेरमध्ये क्रिकेट प्रेमींसाठी नवीन नवीन संधी राजनदादांनी उपलब्ध करून दिल्या. त्यांचं मनापासून धन्यवाद. धन्यवाद भाऊ, तुमचं देखील मनापासून धन्यवाद. चला कॅप्टन या विनंती आहे, आता आपण थांबणार नाहीये. राजे उमाजी नाईक 11 विरुद्ध स्वर्गीय कमल दिनकर वाघमारे प्रतिष्ठान. शेखर चला पटकन. कॅप्टन शेवटचा पुकार. जो कॅप्टन येणार नाही प्रतिस्पर्धी संघनायकाला टॉस विनचा अधिकार आहे. एका बाजूला कॅप्टन सुनीलजी नवले कॅप्टन आलेले आहेत. सुनील, आज पहिलीच मॅच खेळायची आहे. खरं तर क्लायमेट थोडंसं वेगळं आहे, परंतु कालचं सत्र तुम्ही पाहिले. 7 ओव्हरची पहिली मॅच तुम्हाला खेळायची. प्रथम बॅटिंग आली तर किती धाव बनवाल? प्रथम फिल्डिंग आली तर किती धावेंच्या आत रोकाल? बॅटिंग आली तर मॅक्झिमम 70-75 प्लसच. नक्कीच. आणि बॉलिंग आली तर तरी 60-65च्या दरम्यान. आज कोणते कोणते स्टार कस्टम त्या संघामध्ये आहेत? आज रवी आयरे आहेत, त्याचप्रमाणे प्रवीण गावडे आहेत, रोहित परब आहेत आणि दर्शन गायकवाड आहेत. म्हणजे नामवंत स्टारकास्ट तुमच्याकडे देखील आहेत. आणि जे तालुक्यातल्या स्थानिक खेळाडूंमध्ये कोणते कोणते स्टारकास्ट आहे? स्थानिक खेळाडूंमध्ये बजरंग माळे आहेत, त्याच्यानंतर राकेश गांगुर्डे सर आहेत, रवी माचरेकर आहेत, त्याचप्रमाणे अजून आहेर म्हणून आहेत. चांगले चांगले खेळाडू आहेत लोकलच्या हिशोबाने माझ्याकडे.
नक्कीच. आणि आयोजनाबद्दल तुला देखील 2 शब्द विचारेल. कशी वाटली यावर्षी ही संकल्पना आणि ही स्पर्धा? नाही, यावर्षीचं नियोजन जबरदस्त आहे. खूप सुंदर नियोजन केलेलं आहे. धन्यवाद. तुम्हाला देखील शुभेच्छा, तुमच्या टीमला देखील शुभेच्छा. शेवटचे 20 सेकंद राहिलेले आहेत. कॅप्टन जर आला नाही तर पुढच्या संघनायकाला टॉस विनचा अधिकार आहे. 20 सेकंद आपण फक्त थांबणार आहोत आणि मॅच सुरू राहील सर, विनंती राहील. शुक्रिया बा अलंकार। सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत। आप देख रहे हैं डॉक्टर सुजय दादा बाबू की पाली चषक 2025 का अद्भुत खेल। 86 रनों का लक्ष्य रखा गया है। ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे, बल्ले का अंदरूनी किनारा, गेंद न फाइनल की तरफ चली गई, सुंदर तरीके से गेंद को रोका गया है। प्रथमेश राठौड़ जैसे खिलाड़ी बीच मैदान पर है जिनका जलवा देखने का मौका सभी दर्शकों को जरूर मिलेगा। काबिलियत बिल्कुल है इनके पास और फॉर्म भी बहुत अच्छा चल रहा है। अमोल दुबे गेंदबाजी कर रहे हैं, दोनों बेहतरीन खिलाड़ी। और इस मुकाबले में दो जो आइकॉन खिलाड़ी खेल रहे हैं, जिसमें अमोल दुबे और सामने बल्लेबाज प्रथमेश राठौड़, ये दो आइकॉन खिलाड़ी हैं। प्रथमेश राठौड़ 2, अमोल दुबे गेंदबाजी कर रहे हैं। और फ्लाइंग क्लिप एक गली की तरफ खिलाड़ी, पॉइंट एक्स्ट्रा कवर मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात। रिवर्स स्वीप कारगर, गेंद बाउंड्री के बाद 4 रन। शानदार स्ट्रोक, युवराज स्पोर्ट के जो क्षेत्र है वहां गेंद बाउंड्री की तरफ चलेगी 4 रनों के लिए। मिला, पहुंच लिया और उसके बाद में गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया। व्हाट अ शॉट, गगनचुंबी सिक्सर, ब्रिलियंट बैटिंग बाय प्रथमेश राठौड़। SJJ सागर 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 जब टकराते तो विस्फोट जरूर होता है। बीच मैदान पर दो आइकॉन खिलाड़ी है और विस्फोट हो रहा है। 2 गेंदों में 10 रन। हेलीकॉप्टर, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, बॉलर के सर के ऊपर से उड़ गया और दर्शक में लैंड हुआ। गेंद बाउंड्री के बाद 4 रन। हुकुम का 21 बार रत्नात्मक तरीके से खेलना तो चाह रहे थे, रैप शॉट खेलने का प्रयास, बीट हुए बल्लेबाज, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है। नाना साहेब पुलाटे, गणपतराव भोसले पाटिल, सचिन हिंगे, श्री साई चंद्र लोनी टीम के ओनर हैं। पुलटो स्वीप किया खूबसूरती के साथ, गेंद घास को आग लगाती हुई बाउंड्री लाइन के बाद 4 रन मिला मौका। स्वीप किया स्क्वायर लेग की तरफ, अलॉन्ग द कारपेट, गेंद बाउंड्री के बाहर जाते भी डायमंड कट, डायमंड लोहा लोहे को काटता है। पहले ओवर में प्रथमेश राठौड़ ने मेला लूटा, गेंदबाज का दिल टूटा, तोड़ फोड़ वाली बल्लेबाजी पहले ओवर में रही है। स्कोर कुल मिलाकर 20 रन, जीतने के लिए 86 रनों की जरूरत। तो द ड्रीम स्टार्ट इस वक्त टीम विरामोरिया 11 देशमुख इंटरप्राइजेस स्वस्ति कंस्ट्रक्शन टीम के लिए बहुत ही शानदार प्रदर्शन। आज देखिए पहली पारी में
सुनील खरडे ने 22 गेंदों में 49 रन बनाए थे। अमोल दुबे थोड़ा सा संघर्ष इनका रहा, स्ट्राइक रेट को बेहतर नहीं कर पाया। इस वक्त आपके स्क्रीन पर सुनील खरडे 22 गेंदों में 49 रन, अर्धशतक से 1 रन चुके हैं। 36 गेंदों में 66 रनों की जरूरत है। प्रथमेश राठौड़ 20 पर खेल रहे, 6 गेंदों का सामना किया। अब जाकर फील्डिंग में तब्दीली करना चाह रहे हैं, प्लान बन रहा है गेंदबाज के साथ। गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ शिवा टीम के कप्तान फिलहाल गेंदबाजी करने के लिए शिवा माचरेकर, श्री साई चत्रलोनी के फ्रंटलाइन गेंदबाज और टीम के कप्तान भी है। फ्लाइंग स्लिप पे गली पॉइंट, एक्स्ट्रा कवर, एक मिडॉप। दुले साहब भी देखिए इस वक्त मिडॉप पर खड़े हैं। सुनील करडे मिडान पर मौजूद। ऑन साइड पर स्वीप किया, स्क्वायर लेग पर खिलाड़ी है, गेंद को नहीं रोक पाएंगे। गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 4 रन। सुहास खुले के बल्ले से शानदार चौका। कप्तान गेंदबाजी करने के लिए आए तो कॉपी बुक अंदाज में गेंद को स्वीप किया गया था। गेंद को अपनी तरफ आने दिया, पोजीशन में आए और एक दर्शन स्टोक बल्लेबाज का स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ खेल दिया था। सुहास को ले 4, स्कोर 24 बगैर किसी बार नुकसान के। दूसरे ओवर का खेल बैकवर्ड पर चले गए, ऑन साइड पर शॉर्ट आर्म पुल किया, गेंद 1 बाउंस ओवर द लॉप एंड 4 रन्स। ब्यूटीफुल स्मैश करके वापस आने वाले हैं सुहास, खिलाड़ी का खास समकाज, कमाल की बल्लेबाजी में इधर। द्वारा एक्शन रिप्ले देखें, थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर गेंद थी, टाइमिंग के ऊपर निर्भर है। एफर्टलेस बल्लेबाजी। आज सुबह के समय में क्या नाश्ता करके आए थे कुछ समझ में नहीं आ रहा, लेकिन क्या मक्खन बल्लेबाजी की सुहास खुले ने। आगाज किया था प्रथमेश राठौड़ ने 20 पर खेल रहे, सुहास खुले 14, स्कोर 34 रन बगैर किसी नुकसान के। रिवर्स खेलना चाहते थे, टपा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आई। इस बार थोड़ा लेट आई बल्लेबाज के बल्ले के ऊपर, और इसे बल्ले के ऊपर तो नहीं आई है, इस बार पैर को लगी गेंद, तो लेग बाय का इशारा अंपायर ने किया। ओवर दूसरा प्रगति पर है, 4 गेंदों का खेलबाज, स्कोर 35 रन। सुनील इस पक्ष पर है, 86 रनों का टारगेट, और दोनों बल्लेबाज बहुत बेहतरीन पॉजिटिव सोच के साथ बल्लेबाजी करें, सकारात्मक सोच के साथ अभी तक बल्लेबाजी रही है दोनों बैटर द्वारा। गेंदबाजी कर रहे गेंदबाज शिवा, स्कोर 35 रन। ऑफ साइड पर फ्लाइंग स्लिप गली पॉइंट, एक्स्ट्रा कवर, मिड ऑफ। टप्पा खाती थोड़ा सा गेंद नीचे रही है, ऑन साइड पर पुल करना चाहते थे, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए। मिड विकेट पर गेंद को फीड किया जाएगा, 1 रन देने का मौका। प्रथमेश राठौड़ पहुंच चुके 21 पर, स्कोर 36 रन बगैर किसी नुकसान के। दूसरा ओवर प्रगति पर डॉक्टर सुजय दादा विखे पाटिल चषक 2025 टूर्नामेंट का शानदार आयोजन राजेंद्र दादा शिंदे इनके नेतृत्व में, जो हमारी सबके दिल की धड़कन है, इस वक्त मंच के ऊपर है और टूर्नामेंट का लुत्फ उठा रहे हैं। स्वीप किया, बहुत जबरदस्त लॉन्ग लेग बाउंड्री लाइन की तरफ, 1 बॉल 4 तरफ एंड 4 रन। ब्रिलियंट बैटिंग। कॉन्ट्रॅक्टर शुभम वागचौरे साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले। युवा उद्योजक संभाजी शेळके साहेबांचे देखील शुभ आगमन झाले। सर, आपलं राजेंद्रदादा शिंदे युवा मंचाच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत, वेलकम
और पहले 2 ओवर की कहानी देखें, पावर प्ले में पावरफुल बल्लेबाजी प्रथमेश राठौड़ और शुभम कोहली द्वारा। आज शुभम कोहली ने भी बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की। 30 गेंदों में 40 रनों की जरूरत है। आपके स्क्रीन पर ये सारे आंकड़े देख सकते हैं। तो पहले 2 ओवर में बेहतरीन स्टार्ट, ड्रीम स्टार्ट। 30 गेंदे 40 रन और अब बैटिंग पावर प्ले पर लिया गया है। दोनों बल्लेबाज नॉट आउट है। बैटिंग पावर प्ले का इशारा अंपायर करते हुए राजू डावकर सर वहाँ मौजूद है। अनुभवी अंपायर। जुन्नर प्रीमियर लीग जो शानदार, जिसका बोलबाला पूरे इंडिया में हो रहा है, तो उसका आगाज किया गया था, जिसमें राजू डावकर साहब का बहुत बड़ा योगदान। 40 बगैर किसी नुकसान के प्रथमेश राठौड़ 21 पर खेल रहे 7 गेंदों का सामना किया। सुहास कोहली 18 पर खेल रहे 5 गेंदों का सामना किया है। दोनों बल्लेबाजों का स्ट्राइक रेट बहुत बेहतरीन है। और अब मधुर को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए। ये भी अनुभवी खिलाड़ी है। सिरसाट स्पोर्ट की जो टीम प्रोफेशनल टूर्नामेंट जब खेलती है तब बिल्कुल इनको एक बहुत बड़ा अवसर मिलता है। एक तो विकेट कीपर है अमोद दुबे साहब, वो भी प्रोफेशनल क्रिकेट में सिरसा स्पोर्ट मतलब सिरसा इनकी जो टीम जब खेलती है तब इनको अवसर मिलता है प्रोफेशनल क्रिकेट खेलने का। प्रथमेश राठौड़ सोलापुर के बहुत ही बेहतरीन खिलाड़ी। इस बार घुमाया था गेंद को ऑन साइड पर, अच्छा स्ट्रोक है, बल्ला घुमा, मैदान झूमा, गेंद बॉडी में के बाद 4 रन। विफल नहीं होता। क्या बल्लेबाजी के, टपाकाती गेंद बाहर की तरफ निकल रही थी, लेकिन बल्लेबाज तैरते, कंट्रोल अच्छा था प्रथमेश राठौड़ का। स्वीप करना चाहते थे, हवा में गेंद, एक हाथ से कैच लपक लिया, मधुर ने विकेट प्राप्त किया और प्रथमेश राठौड़ बैक टू द पेविलियन। पहली सफलता। सत्तर का स्ट्राइक रेट और एक शानदार 6 4 चौके प्रथमेश राठौड़ के बल्ले से। अब चक्कर ज्यादा ऑफ टर्म के बाहर जाके फॉली स्ट्रिप करने का प्रयास किया गया था। इस वक्त बल्लेबाज गिर गए और विकेट भी गिर गया। पीछे जो फ्लाइंग टिपर खिलाड़ी, इन्होंने बहुत अच्छा कैच लिया और मधुर जो विकेट टेकर गेंदबाज है, इन्होंने विकेट प्राप्त किया। देखिए किस तरह से गेंदबाजी की थी, ज्यादा आगे गेंद थी। इस बार मन बना के खेलने का प्रयास, बेहतरीन कैच विकेट के पीछे लिया गया। दादा भाई शेख विकेट के पीछे, जिन्होंने बहुत ही शानदार कैच। 44 पर पहला झटका। अभी तक 112 चौके और चौकों का आंकड़ा 100 मैजिकल आंकड़ा पूरा हुआ। 100 छक्के इस प्रतियोगिता में। सूरज गायकवाड़ बीच मैदान पर बैटिंग करने के लिए आए हैं। नंबर 3 पर इज कमिंग एट नंबर 3, स्कोर 44 समय आपको ज्यादा नहीं लेना है, 12:03 का वक्त। और मैं स्वर्गीय कमल दिनकर वाघमारे टीम और राजीव उमाजी नाइक 11 आपको दरख्वास्त करना चाहूंगा, तैयार रहे अगले घमासान के लिए। ऋषि शिंदे इस वक्त मंच के ऊपर, टूर्नामेंट को सफल बनाने के लिए बहुत बड़ा योगदान। और ये अभी मर्ज किया गया, 4 कैमरे कट करना चाह रहे थे, बिल्कुल कट किया, बाहरी किनारा, गेंद जानी चाहिए पॉइंट पर, गेंद चली गई थर्ड मैन पर, 4 रन भाग्य का साथ मिलता हुआ। बढ़िया स्टार्ट इस ओवर में बल्लेबाज के लिए, क्योंकि मधुर धीरे ने विकेट प्राप्त किया तो प्रेशर को बरकरार रखने के लिए आपको बांध कर रखना है बल्लेबाजों को, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं देना। लेकिन पहली गेंद पर सूरज गायकवाड़ का चौका, स्कोर 48 1 विकेट के नुकसान पर। ओ माय गॉड, ये वीडियो वायरल होने वाला है, वीडियो वायरल होने वाला है। टूर्नामेंट में ऐसी कोई चीजें होती है, जैसे 4 कैचेस वायरल हुए ना, उसी तरह से ऋषि के चेहरे पर मुस्कुराहट है, ये वीडियो वायरल होने वाला। और अब देखिए क्या हुआ था, मोए 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 मोए, ओ माय गॉड, ओ नो नो नो, मैदान के अंदर बिल्कुल बल्लेबाज भी अपने आप को नहीं रोक पाए। देखिए क्या हुआ था, क्रीप अच्छा नहीं कर पाए, स्लो ओवर में डालना चाहते थे,
ये भी देखिए सूरज गायकवाड़ जो है गेंद को तो यहाँ जो शॉट खेलने के जब आपने कोशिश की तो गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं था। अंपायर इस तरह के विचित्र मोमेंट जो ना नहीं आते बार बार और राजन दादा शिंदे साहब को मैं देख रहा हूं उनके भी चेहरे पर मुस्कुराहट। 48 पर 1 अंपायर का क्या डिसीजन होगा वो भी देखना बहुत जरूरी। हे प्रभु, अब अंपायर दोनों अंपायर चर्चा कर रहे हैं। सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए। डेड बॉल चर्चा होनी चाहिए लेकिन ज्यादा चर्चा नहीं होनी चाहिए क्योंकि जब ज्यादा चर्चा होती है तो खर्चा होता है, वक्त नहीं है। आज 11 मुकाबले है आपल्या व्यासपीठावरती स्पर्धेचे शिल्पकार आणि आमच्या सर्वांची दिल की धडकन राजनदादा शिंदे। ये एक्शन रिप्ले देखे ये वीडियो जैसे कि मैंने बार बार आपको बोला है वायरल होने वाला है 7 ड्राइव पर। स्कोर 48, एक विकेट के नुकसान पर 48 पर 1 ओवर तीसरा प्रगति पर। ऑफ टाइम के बाहर, काफी ऑफ टाइम के बाहर गेंद है तो वाइट बॉल का इशारा। स्कोर 49 पर 1, 86 रनों का टारगेट है और टीम यहाँ पर थोड़ा बिजी हो रहे, चैलेंज किया गया। सुनील करने वहां मौजूद है, अनुभवी खिलाड़ी, प्रोफेशनल खिलाड़ी, तो फील्डिंग करने वाली टीम ने चैलेंज किया है। साई छत्र बलोनी, शिवा माचरेकर टीम के कप्तान है। सुनील उनके पास बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी जिन्होंने आज बेहतरीन बल्लेबाजी करते हुए 49 रन बनाए 22 गेंदों में। आखिरी विकेट प्रथमेश राठौड़ का 9 गेंदों में 25 रन। पहले विकेट के लिए बहुत ही महत्वपूर्ण साझेदारी सुहास कोले और प्रथमेश राठौड़ के बीच। दोबारा चर्चा हो रही है, चर्चा तो डॉक्टर सुजय दादा विखे पाटिल चषक 2025 की भी हो रही है। सूरज गायकवाड़ 4 पर खेल रहे, सुहास कोले 18 पर। दोनों तरफ चर्चा हो रही है, आप देख सकते हैं मंत्रणा करते हुए खिलाड़ी, बल्लेबाज और ये सारे खिलाड़ी अपनी जगह पर चलिए। डिसिजन आएगा, डिसिजन येईल कारण वेळ वाचवण्याचा प्रयत्न आपण करू। चर्चा तर तुमची झालेली आहे, डिसिजन टीव्ही अंपायर देणार आहे। यानंतर स्वर्गीय कमल दिनकर वाघमारे प्रतिष्ठान आणि राजे उमाजी नाईक 11 दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉससाठी तयार। व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा, इट्स अ व्हाईट बॉल। ग्राफिक आप देख सकते हैं मधुर गेंदबाजी कर रहे हैं। आपका रिव्यू समाप्त हुआ, अंपायर कह रहे हैं सुनील लखड़े को कि आपका रिव्यू आपने लॉस किया, तो आप रिव्यू रिटर्न नहीं कर सकते 49 पर 1 ओवर फिलहाल तीसरा प्रगति पर है। मधुर दुले के पहली गेंद पर चौका, विकेट, चौका, व्हाइट बॉल। ये बहुत अच्छी गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर थी और सूरज गायकवाड़ इस गेंद को खेल नहीं पाए। मिडवे बल्लेबाज 113 पर चौका है प्रतियोगिता में और 100 सिक्सर। वो ड्राइव करना चाहते थे, फ्रंट फुट पर आके बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा। अमूल दुबे ने लिया क्या, सूरज गायकवाड़ बैक टू द पेबल। मधुर को मिली है दूसरी सफलता। फिलहाल देखिए इस पर क्या हुआ था मैदान के अंदर। इस गेंद को दोबारा देखिए, मधुर बहुत बढ़िया गेंदबाजी कर, राउंड विकेट, टप्पा ऑफ स्टंप के बाहर फ्रंट फुट बाकी गेंद को कवर ड्राइव करना चाहते थे, रक्षात्मक तरीके से बिल्कुल खेलने का प्रयास किया गया था, बाहरी किनारा लगा। अगर आप ट्रैवलिंग कर रहे हैं ना, सफर को आसान बनाने के लिए लेना पड़ता है टिकट और अपने मंजिल की तरफ बढ़ने के लिए आपको लेना पड़ता है विकेट। विकेट लेना बहुत जरूरी, तो विकेट लिया मधुर ने, एक ने 2 झटके दिए। बहुत ही शानदार प्रदर्शन इस मुकाबले में मधुर का। अंडर प्रेशर पहले 2 ओवर में धुआंधार बल्लेबाजी रही थी दोनों बैटर द्वारा, सुहास कोले और प्रथमेश राठौड़ की बल्लेबाजी गजब की रही, लेकिन उसके बाद में यहाँ कमबैक किया, वापसी का बिगुल बजाते हुए मधुर। क्या दूसरा ओवर उनको दे सकते थे? 25 गेंदों में 37 रनों की जरूरत है, मैच तो बिल्कुल ऑन रहेगा।
स्ट्राइकर पर बैटर बल्लेबाजी करने के लिए रमेश शिराले, सुहास कोहली का साथ देने के लिए 49 पर 2 तीसरा ओवर। फ्लाइंग स्लिप पॉइंट कवर। ये भी गेंद रिवर्स स्वीप खेलना चाहते थे, सुंदर गेंदबाजी इस ओवर में मधुर दूल्हे द्वारा। बहुत अच्छा ओवर था मधुर का और प्रेशर बनाया बल्लेबाजों के ऊपर। आखिर गेंद पर देखिए क्या हुआ था। शैलेश भोसले पाटील यांचं शुभागमन या ठिकाणी होतं आहे। श्री साई छत्र लोणी संघाचे संघ मालक आहेत। 49 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 चेंडू 37 धाबा समीकरण आहे, आपण पाहू शकता। सध्या ही समीकरण आपल्या स्क्रीनवरती 24 गेंदे 37 रन चाहिए। श्री साई छत्र लोनी टीम के ओनर शैलेश भोसले पाटिल इनका आगमन हुआ। सर आपका दिल के गहराई से स्वागत है राजेंद्र दादा शिंदे युवा मंच की तरफ से। 24 गेंदों में 37 चाहिए। फिलहाल समय ज्यादा जा रहा है। मधुर ने इतनी अच्छी गेंदबाजी, बेहतरीन गेंदबाजी की है, मोमेंटम आपके पास है तो वक्त बल्लेबाज ले सकते लेकिन गेंदबाज नहीं ले सकते। सिद्धेश जी यहाँ हमारे साथ जुड़े हुए हैं और मिस्टर विजय साकड़े इस वक्त हमारे कॉम बॉक्स में। 49 पर 2 कुछ समझ में नहीं आ रहा है। मधुर ने इतना अच्छा ओवर डाला है, उसके बाद में ये और एक ओवर शुरू करने के लिए, चौथा ओवर शुरू करने के लिए इतना समय चला गया। अब किसका अच्छा समय चला गया और किसका बुरा, ये तो आने वाला वक्त ही बताएगा, क्योंकि मोमेंटम आपके पास था। 2 विकेट आपने चटकाए थे। मधुर ने बेहतरीन गेंदबाजी की थी, अच्छा कमबैक किया था। रिवर्स स्वीप, इस बार अच्छा स्ट्रोक। पॉइंट पर खिलाड़ी तैनात, 1 रन लेने का मौका। सिंगल के साथ स्कोर 50 रन पूरे हुए, 50 अप। वीरा मोरिया 11 देशमुख एंटरप्राइजेस और साहिब छत्र लोनी के बीच बहुत बड़ा घमासान। 23 गेंदे 36 रन चाहिए। गेंदबाज में परिवर्तन हुआ। गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर रोहन शेलके, कल राहुल शेलके को आपने देखा था। इस बार बल्लेबाज स्ट्राइकर इन पर रमेश शिराले, जिनका खाता नहीं खुला। सुहास कोहली 19 पर गेंद रहे, 6 गेंदों का सामना किया, लेकिन पिछले ओवर में सुहास कोहली को बल्लेबाजी करने का मौका नहीं मिला। बहुत अच्छी गेंद, बल्लेबाज आउट। विकेट के तलाश में इस वक्त टीम है श्री साई छत्र लोनी और शानदार शेलके की गेंदबाजी, बल्लेबाज आउट, बड़ा विकेट गॉन। लेकिन तारीफ करने के रोहन शेलके की, जिस तरह से वो गेंदबाजी कर, लेग ब्रेक गेंदबाजी और गेंद को खेलना चाहते थे ऑन साइड पर, बल्ले का मुख जल्दी बंद हो गया और उसके कारण गेंद कवर का क्षेत्र में चले गए। कवर पर बहुत ही अच्छा कैच लपक लिया गया। नितिन हास्य ने यह कैच लिया था। देखिए क्या हुआ था मैदान के अंदर, लेफ्ट हैंडर है तो बिल्कुल गेंद बाहर की तरफ निकल रही थी और कवर पर बहुत ही अच्छा कैच। यंग खिलाड़ी नौजवान रोहन आपका कॉन्फिडेंस बनने वाला है। स्कोर 50, 3 विकेट के नुकसान पर। 22 गेंदे 36 रनों की जरूरत है यह मुकाबला जीतने के लिए। अतिशय दर्जेदार खेळ मैदानावरती। 22 चेंडू 36 धावांची आवश्यकता। 50 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मैदानावरती पाठला केला जातो 86 धावांचा। वीरा मोरिया 11 देशमुख एंटरप्राइजेस स्वस्तिक कंस्ट्रक्शन। वॉट मॅच, काय सामना सुरू आहे सध्या। 22 चेंडू 36 आणि प्रेक्षकांना हेच हवंय। दोन्ही संघ पहिल्या 2 षटकात जर आपण बघितला, जेव्हा 86 धावांचा पाठलाग करण्याकरता सुरुवात केली त्यावेळेस धमाकेदार स्टार्ट केला होता दोन्ही आघाडीच्या फलंदाजांनी। आणखी एक लेग ब्रेक चेंडू आहे, ड्राईव्ह करायचं होतं बॅट्समनला राहुल शिंदे। अत्यंत महत्वाचा खेळ, टाळ्यांचा गजर या ठिकाणी ऐकायला मिळालाय। टाळ्यांचा गजर सुरू झालेला आहे, हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत, हजर करतात टाळ्यांचा गजर। अत्यंत दर्जेदार खेळ मैदानावरती। रोहन अपने बॉलिंग मार्ग पर आ रहे हैं और अब देखिए गेंदबाजों के ऊपर जो दबाव था पहले 2 ओवर में थोड़ा सा कम हो गया। पिछला ओवर मधुर का बहुत ही बेहतरीन था, इस ओवर में शानदार गेंदबाजी रोहन शेलके द्वारा। और एक अच्छी गेंद, बाहरी किनारा, भाग्य का सहारा। नई शुरुआत है, नया अंदाज होगा, किस्मत ने साथ दिया तो नजारा देखने लायक होगा। गेंद बॉलिंग के बाद 4 रन।
लेग ब्रेक गेंद थी, बहुत अच्छी गेंद, टिप्पा खाने के बाद उछाल था, घुमाव था, बल्ला भी घुमाया लेकिन जोर से घुमाया, इसीलिए बल्ले का मोटा सिरा और दुबे साहब वहां मौजूद है, अमोल दुबे, उनके सर के ऊपर से गेंद चली गई, पीछे खिलाड़ी के फ्लाइट पर गेंद को नहीं रोक पाए। जब प्रेशर बन रहा था तब जाकर ये भाग्य का चौका। थोड़ा सा अजीबोगरीब अंदाज में खेला है लेकिन परिणाम देखा जाएगा। अगर ये 4 रन है तो काउंट होने वाले हैं। दूसरी गेंद पर लगातार बैक टू बैक दूसरा चौका मिला, मौका और कर दिया शानदार चौका। डॉक्टर सुजय दादा विखे पाटिल चषक 2025 आप देख रहे हैं। स्कोर 58, 3 विकेट के नुकसान पर। चौथा ओवर प्रगति पर, आखिरी गेंद है। 5 गेंदों में 9 रन खर्च किए हैं रोहन शेलके ने। राहुल शिंदे 8 पर खेल रहे 2 चौकों की मदद से। अजूबोगरीब अंदाज में बल्लेबाजी हो रही, इस बार नहीं बचेंगे। 2 बार भाग्य का साथ मिला, इस बार आपको मौका नहीं मिलेगा। रोहन शेलके फिलहाल 9 विकेट प्राप्त करते हुए, पिछले 2 ओवर में 4 विकेट। बिल्कुल लेग ब्रेक होती हुई गेंद ज्यादा बैकफुट पर चले गए थे, ऑफ स्टंप के बाहर भी आए थे, सफल हुए लेकिन सफल नहीं हुए। रोहन शेलके ने उनका शिकार किया। शिंदे साहब को जाना पड़ेगा मैदान के बाहर। 2 चौकों की मदद से 8 रन बनाए थे, 200 का इनका स्ट्राइक रेट। और उसके बाद में शेलके साहब तालियां बजा रहे। जब तक आपको मेहनत करनी पड़ेगी, जब तक ये गालियां तालियों में तब्दील नहीं होती, तो बिल्कुल ये बॉल ये फेंकने के लिए बिल्कुल आपके लिए वो ताकद म्हणजे ताकद आणि शक्ती बरोबर युक्ती देखील लागते हा चेंडू फेकण्याकरता। तो चेंडू सध्या आपल्या स्क्रीनवरती आहे, मैदानावरची हिरवळ आणि त्यानंतर आता गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू। मधुर अप्रतिम कामगिरी केली रोहन शेलकेच्या षटकामध्ये। 9 धावा, 2 गडी बाद केले, 1 षटक, 9 धावा आणि त्याचबरोबर 2 मोरे टिपले। आपण अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी, आकर्षक ट्रॉफी सध्या पाहू शकता 7 लाईव्हच्या माध्यमातून। त्यात अगदी थोडासा अजून थोडं बाजूला गेलो तर अप्रतिम 4 बाईक आहेत। प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक, चतुर्थ क्रमांक करता अट्रॅक्टिव्ह ब्रँडेड बाईक त्या देखील अगदी थोड्या 7च्या माध्यमातून दाखवल्या जातील। ही लढाई बॅटल जी आहे ते या ट्रॉफींसाठी आहे, या गाड्यांसाठी असणार आहे, चॅम्पियन बनण्यासाठी असणार आहे। सुहास कोले 19 पर खेल रहे, 6 गेंदों का सामना किया लेकिन स्ट्राइक रोटेट नहीं हुआ। किरण मैदान के अंदर आए हैं, किरण खुले क्या साथ देते हुए देखने वाली बात। वाइट बॉल, इट्स वाइट बॉल, वाइट बॉल का इशारा किया गया अंपायर द्वारा। मिस्टर इस्रा से स्कोर आगे बढ़ता हुआ 59 पर 4। इससे पहले रिव्यू लिया गया था श्री छत्र लोनी की तरफ से, वो लॉस किया था और इसके कारण अब रिव्यू आप हिट नहीं कर सकते। राजू टावकर से इस वक्त व्हाइट बॉल का इशारा कर रहे हैं। स्कोर 59 रन, 4 विकेट के नुकसान पर। मधुर दिले गेंदबाजी कर रहे हैं, सामने बल्लेबाज सुहास कोले। इस प्लेइंग ऑन 19, स्टार्ट तो बिल्कुल बहुत ही बेहतरीन किया था। रिवर्स स्वीप, पॉइंट पर खिलाड़ी, लेकिन खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने। दर्शन स्टोक 6 रन। लेग ब्रेक गेंद जल्दी भाप लिया था बैटर ने। दोबारा रिवर्स स्वीप खेलने का प्रयास, लेकिन इस बार कामयाबी नहीं मिली। इस बार टिप्पा थोड़ा सा आगे रखा गया था। कॅमेऱ्याच्या स्टँड खाली काही मुलं आहेत, काही छोटी मुलं आहेत, त्यांना विनंती आहे तिथून आपण बाजूला व्हायचे। 65 रन, 4 विकेट के नुकसान पर। दोबारा रिवर्स स्वीप खेलना चाहते थे, बढ़िया गेंदबाजी मधुर दुले द्वारा। मधुर दुले का स्टार्ट पहले ओवर में भी अच्छा नहीं था, लेकिन उसके बाद में 2 विकेट प्राप्त किए, बहुत ही बेहतरीन कमबैक किया। कमबैक इज बेटर देन सेटबैक। 2 विकेट चटका चुके, 9 गेंदों में 16 रन, स्कोर 65, 4 विकेट के नुकसान पर। सुहास कोहली 25 पर खेले, 9 गेंदों का सामना किया है। क्या बेहतरीन क्रिकेट मैदान के अंदर आप देख रहे हैं। 65 पर 4, टारगेट 86 रनों का। इस ओवर की अगली गेंद मधुर, रिवर्स, इस बार हवा में जोखिम भरा स्ट्रोक,
बल्लेबाज सुहास कोले बैक टू द पेबल, मधुर को मिली तीसरी सफलता, तीसरा शिकार। दिल चुराने में आ कैच अप का है। मैच इंटरेस्टिंग है। मधुर दुले के 10 गेंदों में 16 रन और 3 बहुत महत्वपूर्ण विकेट। अभी तक 101 छक्के और 115 चौके हैं टूर्नामेंट में। 65 पांच विकेट के नुकसान पर 5वां ओवर प्रगति। सुधीर साबले न्यू बैटर मैदान के अंदर। आइडॉल खिलाड़ी है, बहुत बढ़िया गेंदबाजी करते हैं। बल्लेबाजी करते हुए कम देखा, लेकिन एक ऐसा मोमेंट जिनके बारे में चर्चा होगी, चुंदर से बिलोंग करते हैं। उत्तर एक्सप्रेस से ये जाने जाते खिलाड़ी मधुर एक्स। हवा में गेंद और बहुत अच्छी गेंदबाजी। और साबले साहब को आप हमराज मृत्युंजय जोरी साहब की जो टीम है, उस टीम का फ्रंटलाइन गेंदबाज, बतौर फ्रंटलाइन गेंदबाज हमेशा बढ़िया प्रदर्शन इन्होंने किया है। या तो एनबी का टूर्नामेंट मुझे याद है जिसमें इन्होंने 9वें 10वें नंबर पर बल्लेबाजी की थी और बड़े स्ट्रोक खेल रहे थे, छक्के जड़े थे। हमराज मृत्युंजय टीम के साथ वो खेल रहे थे, बढ़िया बल्लेबाजी, बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी। वो कहा था करियर का मेरा सर्वश्रेष्ठ प्रदर्शन था बतौर बल्लेबाज। यहाँ खिलाड़ी है, रन लेना चाह रहे, मना किया सुधीर साबले ने। सुधीर साबले बोल रहे हैं किरण को भाई क्या कर रहे हैं। मुझे वो अन्नू मलिक साहब का गाना याद आ गया, रुक बाबा रुक, रुक बाबा रुक। मधुर धुले का बहुत ही अच्छा ओवर, 2 ओवर 7 रन 3 विकेट। आपके पास अभी भी यहाँ से 12 गेंदे, 20 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। शुक्रिया डीजे। नेक्स्ट मैच टिप ऑफ टम के काफी बाहर है, वाइट बॉल का इशारा। रोहन शेलके का ये दूसरा ओवर है। देखिए इससे पहले जो प्रदर्शन रहा है जिसमें कमाल की गेंदबाजी रही है, पाइफर पूरा करने वाले खिलाड़ी जिन्होंने, रोहन ने बहुत बढ़िया प्रदर्शन किया था। हैट्रिक का इनके नाम पर है, फाइपर इनके नाम पर है। रोहन मड़के, किरण शिर्के ने प्रभावित किया जिस तरह से इन्होंने बल्लेबाजी की है और गेंदबाजी की है। रोहन शिर्के गेंदबाजी कर रहे, स्कोर 67 फॉर 5। ओ सुंदर गेंद उस साइड पर दे घुमा के खेलना चाहते थे। सुधीर साबले बीट हुए, विकेट कीपर ने गेंद को
क्या देर किया, रन बनाने का कोई मौका नहीं आया। अमोल दुबे विकेट के पीछे है, रोहन शिर्के गेंदबाजी कर रहे हैं। 10 रन 2 विकेट अभी तक रोहन शिर्के के बॉलिंग एनालिसिस। छठवां ओवर प्रगति पर है, 11 गेंदें शेष है। मैदान के अंदर चला गया था पानी, या बदलने वाली है कहानी, कहानी थोड़ी सी बदली है। 67 for 5, 11 गेंदे 19। फ्लाइंग क्लिप गली पॉइंट, स्ट्राइक पर लॉन्ग ऑफ, ऑफसाइड पर 5 खिलाड़ी तैनात। बैकवर्ड चले गए, ऑन साइड पर पुल किया, गेंद बॉलिंग की तरफ जा रहे पीछे खिलाड़ी, और अच्छा कैच, रोहन को सफलता मिली है। गेंदबाजी मधुर धुले के जो विकेट है वो भी बिल्कुल बहुत ही महत्वपूर्ण थे। उसके बाद में रोहन शिर्के ने 3 विकेट प्राप्त किए। मधुर धुले और रोहन के बीच एक साझेदारी, सुधीर साहब ने बना 1 रन 3 गेंदों का सामना किया, और रोहन शिर्के का वो बहुत बड़ा शिकार बने। बॉडी रन पर शानदार कैच लपका गया। शिवा टीम के कप्तान, जबरदस्त कैच। ये एक्शन रिप्ले देखिए 7 लाइव पर। बैकफुट जाके शॉर्ट टर्म पुल करना चाहते थे, बॉडी लाइन के बाहर भेजना चाहते थे, गेंद तारा बड़े बहुत ऊपर चली गई, और गेंद के नीचे शिवा, बहुत ही अच्छा कैच, बेहतरीन कैच। शिवा ने लाजवाब कैच लपका। टीम के कप्तान है तो इस तरह की फील्डिंग करने की जरूरत है। उच्च कोटि का खेल मैदान के अंदर। रोहन शिर्के जबरदस्त गेंदबाजी कर रहे। किरण शिर्के ने प्रभावित किया था, बहुत बढ़िया प्रदर्शन रहा था किरण का। इस बार भी गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है। जीवन आए हैं, और जीवन को यहां से बेहतर बल्लेबाजी करनी है। 68 रन 6 विकेट के नुकसान पर। कांटे की टक्कर मैदान के अंदर, 3 गेंदों का खेल हुआ इस ओवर में। स्टार्ट वाइड बॉल के साथ किया था, उसके बाद में विकेट मिला तो कॉन्फिडेंस बढ़ता हुआ रोहन शिर्के का। किरण धुले जिनका खाता नहीं खुला है, और जीवन मैदान के अंदर आए हैं। जीवन बाहुले ऑन साइड पर लॉन्ग ऑन, मिड विकेट, स्क्वायर लेग पर खिलाड़ी, एक खिलाड़ी फाइन लेग पर है। बहुत ही लाजवाब मुकाबला मैदान के अंदर। कदमों का इस्तेमाल, बहुत ही जबरदस्त, कमाल, बेमिसाल गेंद बॉडी लेके बाद 6 रन, कड़क शॉट, व्हाट अ शॉट। विकेट आ गया है, और बल्ले के बीचों बीच दिया, लॉन्ग ऑफ बॉडी लाइन के बाहर। वेलकम सिक्स, प्रेशर रिलीज करने वाला छक्का। ये बल्लेबाज का इरादा पक्का, अब मजा आएगा। आपके पास कुल मिलाकर गेंदे से 8-12 रनों की जरूरत है। 8 गेंदे 12 रन चाहिए। कांटे के टक्कर बीच मैदान पर आप देख रहे हैं, बहुत ही शानदार मैच। दोनों टीमें जीतने के लिए खेल रही है, हारना कोई नहीं चाहता है, और जीत की उम्मीद और हार के डर के बीच का जो समय होता है ना, बिल्कुल कमाल का होता है। 3 एंगल से आपको दिखाया गया 7 लाइव द्वारा, ये जो शॉट खेला गया था। किरण खुले is playing on 6, now scored 74 for 6. What a match! इस ओवर की अगली गेंद रोहन शिर्के द्वारा। कदमों का इस्तेमाल किया, बदला लिया रोहन ने। किरण साहब को जाना पड़ेगा, और रोहन शिर्के का चौथा शिकार। ब्रिलियंट परफॉर्मेंस, कमाल का प्रदर्शन बीच मैदान पर हो रहा है। एक्शन रिप्ले आप देख सकते हैं 7 लाइव पर। किरण नकुले 6 रन बनाए, 3 गेंदों का सामना किया। स्ट्राइक रेट 200 का 1 छक्का जोड़ चुके थे, और उसके बाद में देखिए क्या हुआ था मैदान के अंदर 7 लाइव पर। एक्शन रिप्ले, बल्लेबाज आउट, और ये जो शॉट था बिल्कुल आगे आकर खेलने का प्रयास, लेकिन इस बार गेंद थोड़ी ऑफ स्टंप के बाहर थी, आंखों से दूर थी, आयरन से दूर थी, और उसके कारण रोहन को विकेट मिला। पॉइंट पर लाजवाब कैच नितिन हसे। नितिन हसे का बहुत ही लाजवाब कॅच डगआउट आप देख रहे हैं, आणि त्याचबरोबर आमचे बंधुराज मार्गदर्शक कॅमेऱ्याच्या स्टँड वरती काही लहान मुलं बसलेली आहेत. कॅमेऱ्याच्या स्टँड वरती काही लहान मुलं बसले आहेत, त्यांना विनंती आहे आपण तिथून खाली उतरा. हवा में गेंद के नीचे खिलाड़ी रोहन शिर्के ने 5 विकेट लिए, 5 पर पूरा किया है.
तो बल्लेबाज हाराकिरी करे बीच मैदान पर रोहन शेरके की 5 उंगलियां घी में और बल्लेबाज का सिर कढ़ाई में। दूसरी बार एक तरफ मड़के साहब ने 5 पर पूरा किया था, तो टूर्नामेंट में दूसरा 5 पर सुपर से ऊपर वाला खेल बीच मैदान पर आप देख सकते हैं। रोहन शेरके का शानदार गेंदबाजी बीच मैदान। एक्शन रिप्ले देखिए, वो 5वां विकेट। तुम्हाला अनाउन्समेंट झालेली आहे, त्या स्टँडवरती बसू नका प्लीज। समीकरण मी तुम्हाला निश्चित सांगणार आहे। 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता, 6 गेंदे 12 रन चाहिए और फिलहाल इस मुकाबले में 8 विकेट खो दिए हैं, 5 इसमें से इस मुकाबले में शानदार गेंदबाजी रोहन शेरके द्वारा। 2 ओवर 17 रन 5 विकेट। व्हाट अ परफॉर्मेंस, ब्रिलियंट ब्रिलियंट आउटस्टैंडिंग। नितिन हसे जिन्होंने बहुत ही जबरदस्त कैच लपका था। स्कोर 74, 8 विकेट के नुकसान पर। बल्लेबाज जीवन और समीर, अब टेलेंडर को बल्लेबाजी करना बहुत जरूरी है। आज के दिन का पहला मुकाबला रोचक है, दिलचस्प है और दर्शक इस तरह के मुकाबले देखने के लिए बिल्कुल आते हैं। तिथे जो आमचा कॅमेरा आहे त्या कॅमेऱ्याच्या स्टँडवरती लहान मुलांनी बसू नका, सातत्यानं त्याची अनाउन्समेंट या ठिकाणी केली जाते आहे। 7S लाइव शेयर करें, लाइक करें, सब्सक्राइब करें, कमेंट करें, बहुत सारी चीज़ें हैं। 5 कैमरे का इस्तेमाल इस टूर्नामेंट के लिए। नीट एंड क्लीन लाइव टेलीकास्ट 7S लाइव द्वारा। ओ माय गॉड, ओ माय गॉड, हंसे साहब, आपके चेहरे पर खुशी थी जब 5 विकेट लिए थे रोहन ने, लेकिन ये खुशी जो है ना एक बार फिर कहानी बदल सकती है। पहली गेंद काफी ऑफ टर्म के बाहर, नितिन जी कंट्रोल नहीं है। 6 गेंदे 11 रनों की जरूरत। ओ माय गॉड, और एक खराब गेंद। ओ नो नो नो, क्या हो रहा है बीच मैदान पर। लगा दूसरी गेंद जो है काफी ऑफ टर्म के बाहर। मिस्टर स्टार है सिद्धार्थ को मैं देख रहा हूं, सिद्धार्थ के चेहरे पर मुस्कुराहट है। आने वाले मैच में उनका भी जलवा देखने का मौका मिलेगा। अगर मुकाबला टाई हुआ तो सुपर से ऊपर वाला मैच, मतलब सुपर ओवर होने वाला है। अब आपके पास 6 गेंदे हैं, जीतने के लिए 10 रनों की जरूरत। रोहन शेरके ने बहुत ही शानदार प्रदर्शन किया, लेकिन ऐसे साहब जो है ना संघर्ष कर रहे। अब अनवांटेड रिकॉर्ड है। रोहन शेरके ने जो बनाया वो गेंदबाज हर बार चाहता है, लेकिन ये जो रिकॉर्ड है ना कोई गेंदबाज नहीं चाहता है। अनवांटेड रिकॉर्ड और वाइड बॉल की हैट्रिक, ये भी वायरल होने वाले हैं। 3 गेंदे वाइड बॉल। ये क्रिकेट का खेल है ना, कभी खुशी कभी गम वाला है। रोहन शेरके ने जब गेंदबाजी की थी तब खुशी थी, हंसे सब आए ना तो बहुत सारा दुख है। देखिए चेहरे, मैं देख रहा हूं इस पर लॉन्ग ऑन के खिलाड़ी जो है ना बिल्कुल खुश नहीं है। अब आपके पास 6 गेंदे हैं, जीतने के लिए 9 रनों की जरूरत। ये कैच होना चाहिए। 9वां विकेट। बल्लेबाज जीवन बैक टू द पेवेलियन। नितिन हंसे के चेहरे पर मुस्कुराहट। बहुत बड़ी सफलता मिली है। डीजे मास्टर आपका समय हो गया। मध्ये शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहे, 9 धावांची आवश्यकता आहे। तर या सामन्यामध्ये 3 गोष्टी अपेक्षित आहेत आणि चौथी पण असणार आहे। चौथी गोष्ट पण मी तुम्हाला सांगेल। ज्या पद्धतीने या 2 टीम मैदानावरती अतिशय महत्त्वाचा सामना खेळत आहेत, शानदार खेळ या संपूर्ण स्पर्धेत श्री साई छत्रलोणी जिंकतील एक शक्यता। दुसरी शक्यता आहे जर टेलेंटर चांगले खेळले तर या सामन्यामध्ये विरा मोरिया संघाला अजूनही संधी आहे। तिसरा ऑप्शन, जर या ठिकाणी सामना टाय झाला तर सुपर ओव्हर बघण्याची संधी आहे। आणि चौथी गोष्ट काय होईल, मैदानावरती
सर शेवटचा गडी बाद झाला तर ऑल आउटचा स्टिकर लागेल. चौथा वाईट बॉल. अमोल दुबे आणि सुनील खडे. ओ माय गॉड, काय घडतंय मैदानावरती. 4 वाईट बॉल. चेंडू शिल्लक 5 जिंकण्याकरता 8 धावांची आवश्यकता. वाट बघून झाले, वाट लावायची वेळ आहे. 8 आणि कुणाची लागणार वाट. आणि काय वर्णू मी डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषकाचा थाट. सामना रंगतदार आहे. काही सामने असे असतात जिथे टेलेंडर देखील कमाल धमाल करतात. आता बघूया चेंडू शिल्लक या ठिकाणी 5-8 धावांची आवश्यकता. फटका चांगला आहे, दर्जेदार आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. षटकार. कडक 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 शॉट. कडकडी षटकार. Stop. 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 पहिलवान आला. वरती आहे. शेवटच्या जोडीनं इथं शेवटच्या श्वासापर्यंत खेळायचंय. हा फटका बघा, ताकद लावलेली आहे. छोटा तीर वार करे गंभीर. गोता लगा था, गेंद को नहीं रोक पाए. ओ हो क्या मुकाबला ये. शानदार मैच है. हर दिन आता है, हर दिन जाता है. मैदान में वही हो जो सबका दिल चाहता है. पैसा वसूल मुकाबला बीच मैदान पर. सिक्सर दिया गया. 2 रन चाहिए. अब एक बार फिर प्रेशर. दुबे साहब आए अपने गेंदबाज के साथ चर्चा कर रहे हैं. नितीन हासे. लीग म्हणजे काय, म्हणजे आपण लोकल खेळाडू आणि त्याचबरोबर आयकॉन आणि आयडॉल घेऊन खेळतो. त्यावेळेस काय असतं, प्रत्येक वेळा तुम्हाला हुकमाची पानं मिळतील असं नाही, पण मिळालेल्या पानावरती चांगला डाव तुम्हाला खेळता यायला पाहिजे. आणि आता युवराजकडे मी बघतोय तिथे सचिन शिंदे साहेब अर्थात राजेंद्रदादा शिंदे साहेबांना त्या ठिकाणी पाहतोय. पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत, मान्यवर उपस्थित आहेत. उत्कट शिगेला पोचलेली आहे. 4 चेंडू 2 धावांची आवश्यकता. वॉट अ मॅच. मागे टपला यष्टीरक्षक, पुढे उभा गोलंदाज, आजूबाजूला उभे क्षेत्ररक्षक. उधळण्यात तुझा डाव ते तुला कधीच देणार नाही भाव. या साऱ्यांना चकवशील तरच तुला मिळेल धाव. 3 चेंडूचा खेळ जिंकण्याकरता इथे आता 2 धावांची आवश्यकता. परंतु रिव्ह्यू घेतलेला आहे. DRSचा वापर झालेला आहे. काय सामना आपल्याला बघायला मिळतोय. उत्कंठ शिगेला पोहोचलेली आहे. प्रेक्षकांची संख्या ऑनलाईन देखील वाढणार आहे. 84 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फलंदाज म्हणतायत चौकार षटकारांची करून आतषबाजी, आम्ही करू खोऱ्यानं धावा. गोलंदाज म्हणतायत अचूक नियंत्रित करू गोलंदाजी, आम्ही घेऊ विकेट. गाणे गाऊ सूर नवा ध्यास नवा. तर इथे असलेले तमाम प्रेक्षक काय म्हणतात, वाढू दे उत्कंठा क्षणाक्षणाला, आमच्यासाठी प्रत्येक क्षण खास हवा. सूर नवा ध्यास नवा असा सामना प्रत्येकाला हवा. काय सामना रंगलाय. 4 चेंडू 2. आता डिसिजन पेंडिंग आहे. ऑनफिल्ड अंपायरने निश्चितच खूप चांगलं डिसिजन दिलं होतं, परंतु चॅलेंज केलं गेलेलं आहे. बघूया काय घडतंय, काय बिघडतंय. पराभव लागतो सर्वांच्या जिवारी. जिंकण्यासाठी धडपड सारी. सुजयदादा विखे पाटील चषक 2025 जिंकण्याची झाली तयारी. पाहूया कोण पडते कोणावर भारी. आलाय या ठिकाणी इट्स अ फेअर डिलिव्हरी. याचा अर्थ 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता. उत्कंठा शिगेला पोचले. उत्कंठा वाढलेले. शेवटची जोडी मैदानावरती आहे आणि हा चेंडू खूप चांगला टाकला नितीननं. कभी खुशी कभी गम वाला मॅच. व्हॉट अ मॅच. प्रेक्षकांना एकदा विनंती आहे, तमाम प्रेक्षकांना विनंती आहे, एकदा टाळ्यांचा गजर करा. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या या सामन्यासाठी. व्हॉट अ मॅच. नितीन से गेंदबाजी करने के लिए, सामना करने के लिए बल्लेबाज संग्राम. ये क्रिकेट का महासंग्राम है. इनका आना था बाकी. अब नितिन ने कहा मुझे चैलेंज करना है. अंपायर ने 5वीं बार व्हाइट बॉल का इशारा किया. राजू डावकर वहां मौजूद है. अब मजा आएगा. क्या मुकाबला ये. अब समीकरण मैं आपको बाद में बताऊंगा. डिसीजन पेंडिंग है. कीप रोलिंग. टिक टिक वाली आवाज आ रही. टिक 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 टिक. क्या होगा, काय होणार या मॅच मध्ये. पहिला सामना ज्यांच्याकडे नख असतील, व्हाईट बॉल. इट्स अ व्हाईट बॉल. रिव्ह्यू तुमच्याकडे होता तो समाप्त झालेला आहे. महत्वाचा सामना. ऑफ्टमच्या खूपच बाहेर होता चेंडू. आता समीकरण आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 3 एका धावेची आवश्यकता. शेवटची जोडी मैदानावरती. 5 व्हाईट बॉल 1 षटकार. 12 धावांची आवश्यकता होती. समीकरण 3 चेंडू 1 धावेची आवश्यकता. बघा आता टेस्ट क्रिकेट चालू आहे.
डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषकामध्ये टेस्ट क्रिकेटचा खेळ चालू आहे का असं वातावरण निर्माण झालंय. आकाशामध्ये काळ्या ढगांची गर्दी, ऊन सावल्यांचा खेळ, मैदानावरती आपण पाहू शकता बॅट आणि बॉल मधलं द्वंद्व रंगलेला आहे. वाह काय सामना आहे. ओ अप्परकट, सेवाग स्टाईलने मॅच समाप्त केलेला आहे. चेंडू सीमार शपार चौकार. ज्या मैदानात आमच्या पराभवाची चर्चा झाली त्या मैदानात विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय आता मैदान सोडायचं नाही हा संकल्प करून मैदानामध्ये संघ उतरला आणि वीरा मोरया देशमुख एंटरप्राइजेस संघानं हा सामना या ठिकाणी जिंकलाय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, वेल डन.